की वंदे वंदे। आगतम स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। या ठिकाणी सर्व मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। सन्माननीय माननीय नामदार नितीनजी गडकरी साहेब, मंत्री रस्ते वाहतूक आणि महामंत्रालय भारत सरकार, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेबजी पाटील साहेब, गोविंदांना केंद्रे साहेब, माननीय रमेश अप्पाजी कराड साहेब, गणेशदादा हाके साहेब, लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सन्माननीय आमदार संभाजीभाई पाटील निलंगेकर साहेब, या सर्वांचं आगमन या ठिकाणी मंचावर झालंय। मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण आपलं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून या कार्यक्रमाचं दीप प्रज्वलन करावं। मी सर्व मान्यवरांना विनंती करतो, सन्माननीय कृषीरत्न बी ठोंबरे साहेबांना सर्वांना विनंती करतो की आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करावं, या कार्यक्रमाचं दीप प्रज्वलन करावं। संत ज्ञानेश्वराच्या ज्ञानानं, तुकारामाच्या अभंगानं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमानं, महात्मा फुल्यांच्या संघर्षानं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वानं पावन झालेल्या महाराष्ट्राच्या या मायभूमीमध्ये देशाचे, भारताचे केंद्रीय मंत्री माननीय नामदार श्री नितीनजी गडकरी साहेब, मंत्री रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय भारत सरकार यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या कार्यक्रमाचं दीप प्रज्वलन होत आहे। नव्या वैभवाचीच स्वप्ने सजावी, मणिहस्य लेवून मुक्ती जगावी, हवी फक्त उन्मुक्त निर्माण शक्ती, नवी ध्येय असक्त प्रल्हाद भक्ती। या उक्तीप्रमाणे या ठिकाणी या कार्यक्रमाचं हे दीप प्रज्वलन या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते होत आहे। राज्य कृषी मूल्य आयोगाचे सन्माननीय अध्यक्ष पाशाभाई पटेल हे या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर माजी मंत्री सन्माननीय बसवराज पाटील साहेब यांचंही या ठिकाणी आगमन आहे, त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत। मंचावर जे निमंत्रित आहेत तेच माणसं थांबतील, सर्वांनी मोठ्या टाळ्या झाल्या पाहिजेत। या ठिकाणी सर्वप्रथम सन्माननीय माननीय नामदार श्री नितीनजी गडकरी साहेब, मंत्री रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय भारत सरकार यांचा यथोचित सन्मान आपल्या तालुक्याचे लाडके नेते लोकप्रिय आमदार अभिमन्यूजी पवार साहेबांना विनंती करतो की आदरणीय गडकरी साहेबांचा आपण यथोचित सन्मान या ठिकाणी सत्कार करावा। आता डायसवरला कागद कोण घेऊन गेले माझ्याकडून? उभा राहिलेल्या लोकांना विनंती आहे, कृपया उजव्या बाजूला जागा रिकामी आहे, आपण सर्वांनी त्या ठिकाणी बसून घ्यावे।
त्याचबरोबर या ठिकाणी कृषीरत्न मान्य श्री बी ठोंबरे साहेब या कार्यक्रमाचे खऱ्या अर्थानं अध्यक्ष आहेत, त्यांचाही यथोचित सन्मान आदरणीय आमदार अभिमन्यू पवार साहेब यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी ठोंबरे साहेबांचा यथोचित सन्मान करावा। आदरणीय ठोंबरे साहेबांचा यथोचित सन्मान या ठिकाणी होतोय। त्यानंतर माननीय आमदार श्री बाबासाहेब पाटील मंत्री महाराष्ट्र राज्य सहकार मंत्री यांचा यथोचित आदरणीय आमदार साहेबांना विनंती करतो की आपण सत्कार करावा। त्याचबरोबर माननीय श्री पाशाभाई पटेल अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोग अध्यक्ष यांचाही यथोचित सन्मान आदरणीय आमदार साहेब करतील। त्यानंतर माननीय आमदार श्री संभाजीभाई पाटील निलंगेकर साहेब यांचाही यथोचित सन्मान या ठिकाणी तुकाराम पवार हे करतील। माननीय आमदार श्री सतीश चव्हाण साहेब, माननीय श्री रमेशप्पा कराड साहेब यांचाही सत्कार यथोचित सन्मान या ठिकाणी संतोषजी बेबडे यांना विनंती करतो की आपण रमेशप्पा कराड साहेब यांचा सत्कार करावा। यानंतर माजी मंत्री सन्माननीय बसवराजजी पाटील साहेब यांचाही यथोचित सन्मान श्री युवराजजी बिराजदार हे करतील। माजी आमदार श्री शिवाजीराव पाटील कवेकर साहेब यांचा सत्कार पाटील साहेब यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करावा। माजी आमदार सन्माननीय गोविंदांना केंद्रे साहेब यांचा यथोचित सन्मान ॲडव्होकेट परीक्षित पवार हे करतील। त्याचबरोबर लातूर जिल्हा निवडणूक प्रमुख सन्माननीय अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचाही सत्कार ॲडव्होकेट परीक्षित पवार यांना विनंती करतो की अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचा यथोचित सन्मान करावा। सन्माननीय गणेशदादा हाके साहेब यांचा यथोचित सन्मान श्री फडणवीस साहेब यांना विनंती करतो की हाके साहेबांचा यथोचित सन्मान करावा। माननीय श्री शिवाजीरावजी माने साहेब यांचा यथोचित सन्मान श्री अकाउंटंट हमीद शेख यांना विनंती करतो की शिवाजीराव माने साहेबांचा यथोचित सन्मान करावा। माननीय माजी खासदार श्री सुधाकररावजी श्रंगारे साहेब यांचाही यथोचित सन्मान सुरेशजी वावळसुरे साहेब यांना विनंती करतो की खासदार साहेब माजी खासदार श्री सुधाकरजी श्रंगारे साहेब यांचा यथोचित सन्मान करावा। सन्माननीय संताजी मोहम्मद चालुक्य गौरीशंकर यांना विनंती करतो की संताजी मोहम्मदचा या ठिकाणी यथोचित सन्मान करावा। त्याचबरोबर माजी आमदार श्री बबुवानजी खंदाडे साहेब यांचाही सत्कार श्री गोविंदजी भोसले यांना विनंती करतो की आपण खंदाडे साहेबांचा सत्कार करावा। त्याचबरोबर गुंडप्पा बिराजदार यांचाही यथोचित सन्मान तुकाराम पवार यांना विनंती करतो की बिराजदार साहेबांचा इथे सत्कार करावा। सुरेश दाजी बिराजदार, या मंचावरच्या सर्वांचा सत्कार मी पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की आपण सर्वांनी मंचावरच्या राहिलेल्या मंडळीचा सत्कार करावा। त्याचबरोबर या ठिकाणी खऱ्या अर्थानं एक खास सत्कार या निमित्तानं आदरणीय नितीनजी गडकरी साहेबांना मी विनंती आणि पराक्रमामुळं हे अत्यंत कमी वेळामध्ये कारखाना चालू करण्याचं झालं ते या कारखान्याचे सन्माननीय प्रवीणजी फडणवीस साहेब आणि
आमचे सर्वांचे लाडके मित्र सन्माननीय संतोषजी बेंबडे साहेब यांचा अहोरात्र मेहनत आणि कष्ट यामुळेच आज हा दिवस आम्हाला पाहायला मिळतोय. म्हणून मी आदरणीय प्रवीणजी फडणवीस साहेब आणि संतोषजी बेंबडे साहेब यांना विनंती करतो की समोर यावं. आदरणीय नितीनजी गडकरी साहेबांच्या हस्ते या दोन महामूर्तीचा यथोचित सन्मान व्हावा. कोणीतरी चंदनासारखं झिजावं लागतं आणि त्याच्या नावाचा टिळा लिहून आम्ही मिरवावं, अशा पद्धतीचं हे कर्तृत्व आहे. यानंतर काही या कारखान्याच्या ह्याच्यामध्ये योगदान देणारे जे व्हीए साहेबचे प्रतिनिधी आहेत सुजित सूर्यनारायण शास्त्री टेक्निकल सल्लागार यांचा यथोचित सन्मान श्री नितीनजी गडकरी साहेब यांना विनंती करतो की आपण समोर यावं आणि आदरणीय गडकरी साहेबांच्या हस्ते याचा सन्मान होईल. त्याचबरोबर श्री बाळासाहेब श्रीरंग पाटील सत्यम इंजिनिअरिंग सांगली यांचे प्रतिनिधी, त्याचबरोबर श्री जय गोरे, जयेश बिंदुकुमार कुशवा त्रिवेणी टर्बाइन लिमिटेड पुणे यांचे प्रतिनिधी, श्री नागेश उपाडे नम्रता सर्व्हिस पुणे यांचे प्रतिनिधी, या सर्वांचा यथोचित सन्मान या ठिकाणी होतोय. भूकंपानंतर ओसाड पडलेल्या माळरानावर, या किल्लारीच्या माळरानावर करपलेली बाग पुन्हा नव्याने फुलली असं स्वप्नातही आम्हाला वाटलं नव्हतं. पण असं म्हणतात की भगीरथानं गंगा पृथ्वीवर आणली. आम्ही ती पाहिली नाही, पण एक नक्कीच आम्ही या ठिकाणी पाहिलं की अभिमन्यू पवार सारख्या भगीरथानं त्यांच्या प्रयत्नाची पराकाष्ठा करून बंद पडलेला हा कारखाना मोठ्या हिमतीनं या ठिकाणी चालू केला आणि खऱ्या अर्थानं या भागातल्या आमच्या सर्व शेतकऱ्याच्या जीवनामध्ये आनंदाची पहाट फुलली. खरं तर हे किल्लारीचं जुनं वैभव आम्ही आज डोळ्याने बघतोय. मागचा 15-20 वर्षाचा काळ आम्ही अनुभवलेला आहे. तो काळ आणि आजचा काळ पाहता आम्हाला आमूलाग्र बदल, तो दिवस आज आम्हाला पुन्हा अनुभवायला मिळतोय. आमदार साहेबांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. आमदार साहेबांचं हेच काम नाही, इथल्या शेतकऱ्याला केंद्रस्थानी मानून अतिवृष्टीनं पिचलेल्या शेतकऱ्याला महाराष्ट्र सरकारच्या बरोबरीनं स्वतःची मदत देणारा महाराष्ट्रातील एकमेव आमदार आहे असं मला या ठिकाणी वाटतंय. म्हणून त्या आदरणीय आमदार साहेबांना मी या ठिकाणी विनंती करतो की या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी प्रास्ताविक करावं. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पण करतो. 12व्या शतकामध्ये ज्यांनी खऱ्या अर्थानं अनुभव मंडपाच्या माध्यमातून लोकशाहीची बीजं रुजवली, त्या महात्मा बसवेश्वरांचं सर्वच महामानवांना आम्ही या निमित्तानं अभिवादन करतो. आज खऱ्या अर्थानं मला आशीर्वाद द्यायला आलेले या देशाचे दिग्गज नेते, एक अजातशत्रू व्यक्तिमत्व, ज्यांनी संपूर्ण देशाला राष्ट्रीय महामार्गामध्ये विणलं. ज्या ठिकाणी रस्ते राहिले त्या ठिकाणी असे रस्ते केले की त्या ठिकाणी चॉपर उतरेल, लढाऊ विमान उतरतील. अशा महान नेत्याचं या भागाचा आमदार म्हणून तुमच्या सगळ्याच्या साक्षीला टाळ्या वाजवून आपण स्वागत करूया. आज काय योग आहे बघा. आज वार सोमवार आहे. देवादिदेव महादेवाचा वार आहे.
मी साहेबांना विनंती केली होती की 10 तारीख ते 15 तारखेच्या दरम्यान कुठली तरी एक तारीख द्या, आणि साहेबांनी बरोबर 10 तारीख दिली. हे बघा सोमवार. या कारखान्याचं नाव पूर्वी किल्लारी नाव होतं साहेब, आता निळकंठेश्वर नाव केलेलं आहे, महादेवाचं नाव दिलेलं आहे. या कारखान्याला असं म्हणतात तुम्ही मालक नव्हता, आता मालक निळकंठेश्वर मालक आहे, आपण नाही. सातबारा निळकंठेश्वर नावाने. अशा निळकंठेश्वर या भागाचं ग्रामदैवत, या भागाचं जाज्वल्य दैवत, नवसाला पाहणारा महादेव. एक काळी राम स्वतः प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेले मंदिर असं आख्यायिक आहे. त्या निळकंठेश्वराला मी साष्टांग करतो. खरं तर शासकीय प्रोटोकॉलमुळे मी मान्यवरांची माफी मागेल काय जणांची की शासकीय कार्यक्रम आहे, त्याचा प्रोटोकॉल असल्यामुळे काय जणांना आम्हाला चेअर देता आलं नसेल, काय जणांचं नाव पत्रिकेवर टाकता आलं नसेल, पत्रिकेवर काय जणांची नाव महाग पुढे झाली असतील. शेवटी कलेक्टरने जे अप्रूव्ह करून दिले आपण तेच नावं टाकलेले. काय जणांना मर येता आलं नाही. आता अनेक जण आमचे चांगले चांगले पदाधिकारी खाली बसले, त्यांना वरती येता आलं नाही. सगळ्यांची माफी मागतो. आणि निळकंठेश्वराला वंदन करून मी माझ्या प्रास्ताविकाला सुरुवात करतो. आपण मान्य नितीनजी साहेब, आपण बरोबर 1 वर्षापूर्वी या ठिकाणी आले होते. 12 नोव्हेंबरला याच हेलिपॅडवरती उतरले होते. त्यावेळेस आपण मला निवडणुकीत आशीर्वाद द्यायला आला. आज मला कारखानदार म्हणून आशीर्वाद द्यायला आला. आणि त्याही वेळेस खऱ्या अर्थानं एक वेगळं भावावर होतं. हा अभिमन्यू चक्रव्यूहात अडकत होता का काय असं नितीनजींना वाटलं. आणि नितीनजी अर्जुन म्हणून धावून मला काढायला बाहेर आले. त्यावेळेस आणि आज मी तुझ्या पाठीशी आहे हे तुम्हाला सांगायला खास या ठिकाणी आलेले आहे. जेव्हा जेव्हा कार्यकर्ता अडचणीत असतो त्यावेळेस नेते मान्य देवेंद्रजी असतील, मान्य नितीनजी असतील, तेवढ्या ताकदीनं मला आशीर्वाद द्यायला आलेले आहेत. त्यामुळं मी मान्य नितीनजींचं मी मनातून आभार मानतो. या मतदारसंघाचा आमदार म्हणून जनतेच्या वतीने आभार मानतो. कारण हा कारखाना साहेब 1-2 अपवाद वगळता गेली 15 वर्ष बंद होता. मान्य पाटील साहेबांनी बसवराजींनी चालू करण्याचा प्रयत्न केला, 1 वर्ष चालवला, पण दुष्काळ पडला. त्यामुळे त्यांना ते परवडलं नाही. साहेबांनी प्रामाणिक प्रयत्न केला त्यांनी आमदार असताना. नंतर बंद झाला. पण नंतर ज्यावेळेस आपल्या एकनाथजी शिंदे साहेबांचं देवेंद्रजी सरकार आलं त्यावेळेस आपण हा कारखाना शासनाकडून करायचा प्रयत्न केला. आणि 2 अधिकारी त्यावेळेस प्रवीण फडणवीस ज्याचा आपण स्वागत केलं, सत्कार केला, आणि आमचे नायकवाडी साहेब या दोघांना घेऊन आम्ही हे कारखाना चालू केला. पहिल्या वर्षी 66,000 गाळप झालं. दुसऱ्या वर्षी करू शकणे नोकेन झालं आणि आपल्या एक्सपान्शनचं काम चालू केलं. पण या निमित्तानं मी खऱ्या अर्थानं हे पूर्ण कामामध्ये हे काम करत असताना मी मनातून आभार मानेन या देशाचे खरखर गृहमंत्री, सहकार मंत्री माननीय अमितभाई शाह यांनी एनसीडीसीच्या माध्यमातून 73 कोटी रुपये आपल्याला दिले. खरं तर हा कारखाना पूर्णपणे मॉर्गेज आहे. इंच ना इंच जमीन मॉर्गेज आहे, प्रॉपर्टी मॉर्गेज आहे, सगळं मॉर्गेज आहे. एनपीए मध्ये गेलेलं अकाउंट आहे. कोणीही पैसे देत नव्हतं. पण मान्य देवेंद्रजींनी अमितभाईंना सांगून या कारखान्याला 73 कोटी रुपये दिले. आणि सरकार आपलं आल्यानंतर भाग भांडवल म्हणून आपल्याला 18 कोटी रुपये सरकारने दिले. पण तुम्हाला माहिती आहे किती नियम क्लिष्ट आहेत एनसीडीसीचे. एवढा पैसा इथंच खर्चावा, इथं एवढा पैसा इथंच खर्चावा, एवढा पैसा इथंच खर्चावा. पण मी विशेष आभार मानेन माझे मित्रमंडळी असतील, मान्य देवेंद्रजींचे असतील, अनेकांनी हँडलोन मला या निमित्ताने जवळपास 35 कोटी रुपये आपण बाहेरून गोळा केले. कोणाकडून 50 लाख, कोणाकडून 1 कोटी, कोणाकडून 2 कोटी. शेवटी एनसीडीसीच्या बाहेर जाता येत नाही, नियमाच्या बाहेर.
म्हणून हा इतरत्र पैसा आणला, एनसीडीचा पैसा, राज्याचा पैसा, काय शेअर कॅपिटल, आणि या माध्यमातून आज हा कारखाना 1250 TCD पासून 2500 TCD पर्यंत आलेला आहे. मी आभार मानले आणखी VSIचं, महासंचालक कडू पाटील असतील, चांदगोडे असतील, के गंगाधर असतील, शास्त्री असतील, रवी टकले असतील, राहुल पाटील असतील, त्यांनी खूप सहकार्य या निमित्तानं केलं. आणि विशेष आभार मानेल मी ते बीबी ठोंबरे साहेबांचं. टाळ्या वाजून स्वागत करा सगळ्या ठोंबरे साहेबांचं. आज त्यांनी स्वतःचा कारखाना असल्यासारखं अशा त्यांनी मला 5 वेळेस येऊन बैठक घेतल्या, 4-4 तास. मला काय कळत नाही, मला साखर खायची माहिती होतं, फक्त मला कारखाना कसला माहित नव्हतं. हा कारखाना घेतला आणि खऱ्या अर्थानं मला जर पाठबळ दिला असेल तर बीबी ठोंबरे साहेबांनी दिलं, म्हणून त्यांचंही मनातून या निमित्तानं मी खऱ्या अर्थानं आभार मानणार आहे. सुरुवातीच्या काळामध्ये आमचे फडणवीस असतील, आमचे नायकवाडी असतील, त्यांनी खूप प्रयत्न केले. नंतर समर्थ जाधव आले, त्यांनी प्रयत्न केले. मागील वर्षी नोकरी चालू करता आली आपल्याला, पण यावेळेस आपण क्षमता वाढ केलेली आहे. मी तुम्हाला सगळ्यांना आवर्जून सांगू इच्छितो, अजून 2 वर्षांनी आपण 5000 चालू एवढी ताकद करून ठेवलेली आहे मध्ये. आता मशिनरी जी आणली आहे किंवा जे आपण सिव्हिल वर्क करून ठेवलेलं आहे, हे 5000ची कॅपॅसिटी पुढे केली आपण तरी चालेल, एवढं करून ठेवलं. त्यामुळे साहेबांनी सांगितलं बॉयलर बदलून घे म्हणून, ते आपण येणाऱ्या काळामध्ये आपण नक्कीच करणार आहे. खूप मेहनत सगळ्यांची आहे ह्या कारखान्याला. हा एवढा उभा राहिला नाहीये, हे मोठं टीम वर्क आहे. आमच्या सगळ्याचं अभिनंदन करावं लागेल. आमचे एचओडी आहेत, त्यांनी 70ला कोणी आलं नाही खरं तर, पण सगळ्या एचओडीने मनातून. मागच्या साहेब असं झालं, एक दिवशी अभिजित पाटीलला बोलवलं. अभिजित पाटील कारखानदार आहेत, आमदार माझे मित्र आहेत. मी त्यांना बोलवलं होतं दाखवायला. त्यांनी म्हटले पुन्हा येऊन मला तुझा कारखाना जानेवारी एंड फेब्रुवारी चालू होईल अशी परिस्थिती आहे. मी एवढं घाबरून गेलं, माझ्या पाठीत वळू घसरली, मला झोप येईना. श्रावण महिना होता. मग श्रावणाच्या शेवटच्या सोमवारी रात्रभर झोपलो, रात्री रविवारी. सोमवारी उठलो, सकाळ सकाळी डायरेक्ट निळकंठेश्वराच्या मंदिरामध्ये आलो. आणि निळकंठेश्वराला म्हणलं बाबा माझं तर प्रयत्न थकलो मी आता करून, आता ही तुझी जबाबदारी आहे, चालू करायचं का काय करायचं तूच ठरव. आणि मी सांगितलं निळकंठेश्वराला, हा जर चालू झाला वेळेमध्ये तर हे महादेवा या कारखान्यापासून तुझ्यापर्यंत मी दंडवट घालत होतो. आता साखरेचं पोतं पहिलं बाहेर निघालं की साखरेचं पोतं घेऊन महादेवाला पहिले ठेवून दंडवट घालत जाणार, आणि पहिले ठेवून मग पुन्हा बाकीचं. शेवटी ताकद आहे, अध्यात्मामध्ये ताकद आहे. काय जादू झाली. नवस पडल्यानंतर 8 दिवसामध्ये असा कार्यक्रम झाला. एक मला ठोंबरे साहेब भेटले एका कार्यक्रमामध्ये, आम्ही दोघे जाऊ. आणि मी विषय नाही काढला, ह्याने विषय काढला, काय झालं कारखाना चालू म्हणून. कारण ते सल्ला देता मला, ह्या भांगडीत पडू नको, हे जळण झालेलं आहे, भंगार झालेला आहे, विकून टाक. मी म्हणलो साहेब तुम्ही या, आता मी हात घातलाय, आता तुट नका, वरकडून का निघाला, कसा का निघाला करायचा. आणि त्या दिवशी ठोंबरे साहेब आल्यानंतर जी गती आली, ती आज कारखाना चालू होतोय, याचं मोठं श्रेय बीबी ठोंबरे साहेबांना जातं. या वर्षी आपण 4 लाख अरबाचा उद्देश ठेवलेला. साहेब ऊस खूप आहे आमच्याकडे, सगळे कारखाने आपल्या कॅपॅसिटी चालले तरी सरत नाही. इकडं भैयाचा कारखाना आहे, तिकडे दिलीपरावजींचा कारखाना आहे, इकडं मारुती महाराजचा, इकडं आपला आहे, इकडं आमच्या सुरदाजीचा आहे. सगळे तरी चालले कॅपॅसिटीनं, तरी ऊस सरत नाही, एवढा ऊस आहे. म्हणून या वर्षीचा मला संभाजी भैया म्हणले भाव काय देणार तुम्ही सांगा. मी म्हणलं भाव आमच्या शेजारी जेवढा भाव मिळेल तेवढा भाव आपण देऊन टाकू, काय अडचण आहे. आपण जिल्ह्यातल्या आमचा जो कारखाना आहे मतदारसंघातला, जो मारुती महाराज आहे, त्यांनी 3000 भाव केलाय. 3011 रुपये आपण पण भाव दिले तेवढं, काही फरक करणार नाही. त्यामुळे या निमित्तानं आज खऱ्या अर्थानं माझ्यासाठी जीवनामध्ये सगळ्यात मोठा आनंद दिवस. आजच्यासारखा आनंद कधीच होऊ शकत नाही. कारण जे स्वप्न बघितलं होतं हा कारखाना चालू करायचं, कालपर्यंत मला वाटत नव्हतं चालू झालं.
पाटील बरोबर आहे. संताजीराव अण्णा तुम्ही आलात, तुम्हाला मुद्दाम बरोबर नाही, तुम्ही जुने डायरेक्टर आहेत, गुंडांना आपले जुने डायरेक्टर आहेत. सगळ्यांना वाटत होतं कारखाना करून होऊच शकत नाही. त्रास झाला, खूप छळ झाला, मला त्रास झाला. काय सांगू, खाजगी सांगतो तुम्हाला. काय प्रतिम संकट आली, काय आणली गेली, पण आम्ही डगमगलो नाही, कारण आमच्याकडं देव आणि देवेंद्रचा आशीर्वाद मला आहे. आणि मी नावावरून उल्लेख करेन मुख्यमंत्र्यांचा या ठिकाणी, आणि मुख्यमंत्र्यांचं मोठं मन पण बघा. खरं तर हा कारखाना सगळं श्रेय देवेंद्रजींचं आहे उभा करण्याचं. मी त्या साहेबाकडे गेलो, म्हणलं भाऊ आता तुम्ही सगळं केलंय, तर आता तुम्ही या ना तुम्ही घडवणार मोही टाकायला. तर साहेब म्हणले तुला माणूस सांगतो चांगला परफेक्ट या विषयासाठी, तू नितीजीकडे जा, तुला परफेक्ट माणूस मी देतो, मी का तुझ्याकडे येणार नाही. म्हणलं का, मग तुम्ही बोला म्हणलं मी नितीनजींना. त्याला म्हणलं तुझं ऐकत नाहीत का, मला माहिती आहे म्हणे तुझ्यावर नितीनजी किती प्रेम आहे, तो नाही म्हणूच शकत नाही. कारण साहेब आठवतं तुम्हाला, आपण एकदा विमानामध्ये नागपूर अमरावती चाललो होतो, सुधीर देऊळकर, तुम्ही, मी आणि देवेंद्रजी होतो. साहेब म्हणले नितीन देवेंद्रजींना, आता आरोग्य बोलतात ते का खाजगीमध्ये सोडून द्या, देवेंद्र तुला माहिती आहे का म्हणे. देवेंद्र बोललो काय, आम्ही माझा कार्यकर्ता आहे. हो सर तुमचंच आहे. मी असा भाग्यवान कार्यकर्ता आहे देशामध्ये, अख्ख्या भारतीय जनता पार्टीमध्ये एवढा भाग्यवान कार्यकर्ता आहे की जेवढं देवेंद्रजी प्रेम करतात तेवढं नितीनजी प्रेम करतात. त्यामुळे साहेबांनी म्हणलं की तू नितीनजीला घेऊन जा मोही टाकायला, आणि त्यांच्यासारखा शिवहात कोणाचा आहे मोही टाकायला. त्यामुळे साहेब मी आपण आलात, मी शब्दच नाही माझ्याकडे. खरंच माझी बायको पण येणार होती तुम्हाला बोलायला, कारण तुम्ही म्हणला होता किंवा घर बांध, किती दिवस केलं घरात राहणार. ती म्हणजे साहेबांना घरी घेऊन या. म्हणजे साहेबांनी म्हणजे डबा तू दे, मी डबा वाटत खातो. तिला शब्द दिला तुम्हाला डबा दिला, डबा खावा लागेल जाताना वाटायला, तेवढं ते दिलाय तिला. अशा पद्धतीचं नितीनजीचं आमचं घरचं नातं, खूप प्रेम मला नितीनजीने दिलेलं आहे. हे आमचं प्रेम काय आता नाही, 30 वर्षापासूनचे संबंध आहेत. त्यामुळे नितीनजी आज आले, मला अमोलचा मी आभार मानेल. मला ठेक साहेब म्हणले नितीनजी येणार नाही, त्याला बिहारला जायचं आहे, त्याच्यामुळे बाकीचे कार्यक्रम आहे. मी म्हणलं नितीनजी नाही तर मी घरी येऊन बसेल, साहेबाला यावंच लागेल माझ्यासाठी. अमोल मला साहेब तुमच्या प्रेमाखातर येणार आहे, आणि अमोल आमचा वकील तिथं भारी आहे. त्यामुळे अमोलचा मी आणि जाहीर आभार मानतो की त्यांनी माझी वकिली त्या ठिकाणी केली. काय फीस असेल सांगा, तेवढी फीस पण देऊन टाकू अमोल. पण या निमित्तानं साहेब आपलं मी मनातून स्वागत करतो. माझ्या काही शब्द नाहीत आभार मानायला, पण औपचारिक आभारी मानतो, कारण तुमचा बिहारचा कार्यक्रम आहे, तुमचा खासदार महोत्सवाचा कार्यक्रम चाललेला आहे, आणि अशा परिस्थितीमध्ये आपण आलात आहोत साहेब. पण मी एक तुम्हाला आवडून सांगेन, व्यासपीठात सगळ्या नेत्यांना, सहकार मंत्री महोदय, किल्लारी कारखाना आहे देशाचं एक उदाहरण आहे. अनेक कारखाने लिक्विडेशनमध्ये निघाले, काय तलवाला दिले, काय विकत घेतले गेले, पण हा कारखाना आजही सहकारामध्येच आहे, आजही शेतकऱ्याच्या मालकीचा ठेवलेला आहे. त्यामुळे हे बंद पडलेलं युनिट सहकारामध्ये चालू होण्याचं हे राज्यातलं नाही, देशाचं पहिलं उदाहरण आहे. मी या निमित्तानं आवडून सांगतो, आणि सगळ्याच्या आशीर्वादाने सगळं घडतंय. त्यामुळं हे सगळं घडत असताना आज आमचे शेतकरी खुश आहे. शेतकऱ्याच्या मध्ये किती आनंद आहे सांगू शकत नाही, कारण शेतकऱ्याच्या चुलीचा धूर आणि या चिमणीचा धूर ह्याचं नातं आहे. किल्लारी कारखान्याचं वेगळंच वैभव आहे, वेगळं वैशिष्ट्य आहे. आमचा शेतकरी काय म्हणतो, साहेब शेतोशी कमी द्या, पण किल्लारीवर वीज देणार, कारण किल्लारीवर वेगळं विशेष प्रेम आहे. त्यामुळं या कारखान्याचं सुरू होत असताना साहेब मला खूप आनंद होतो की आज निळकंठेश्वराच्या नावाने हा कारखाना चालू झालाय. नाव बदललंय, मॅनेजमेंट बदललंय, मशिनरी बदलली आहे, 80% मशिनरी जवळपास नवीन आहे. त्यामुळे हा कारखाना येणाऱ्या काळामध्ये चांगला चालेल हा विश्वास तुम्हाला शेतकऱ्यांना मी या निमित्ताने देतोय. खरं तर आता नितीनजी आहेत म्हणजे कल्पवृक्ष आहे, कल्पवृक्षाखाली बसायचं आणि झुकून निघून जायचं असं कसं शक्य आहे, मागितल्याशिवाय कसं जमल. आणि कल्पवृक्ष मागायला देतो असं म्हणतात, त्यामुळे आम्ही मागणार तर आहे होतच. आणि नितीनजी मला मागायला येतात सुद्धा नाही, तुम्हाला द्यायला येतात सुद्धा नाही.
या ठिकाणी ग्रामीण भाग आहे. या अधिकाऱ्यांनी एवढं डोकं खाल्लं आचारसंहितेच्या नावानं की काय सांगावं. हे IAS IPS अधिकारी काय होतं आचारसंहिता? आचारसंहिता कुठं आहे? नगरपालिका क्षेत्रात आहे. आचारसंहिता कुठं आहे? नगरपंचायत आहे. अरे हे जिल्हा परिषद आहे, हे ग्रामपंचायत आहे. इकडे काय संबंध आचारसंहिता? त्यामुळे मी मागणार आहे, तुम्हाला घोषणा करायचीच आहे. मी आपल्याकडे आलो होतो परवा. आज लातूर शहराची गरज आहे. आउटर रिंग रोडची आवश्यकता लातूरला. कारण लातूरचा प्रॉब्लेम जर काय असेल सर, तर फक्त आणि फक्त ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे. औषधावरून गेले की छत्रपती चौकात अडकतो, पुढे गेले की राजभवन चौकात अडकतो, पुढे गेले की शिवा चौकात अडकतो, पुढे इकडून गेले की बिहारला अडकतो, तिकडे गेले की पुन्हा रेणापूर नाक्याला अडकतो. त्यामुळे स्वर्गीय विलासरावचे मुख्यमंत्री असताना त्यांनी आउटर रिंग रोड मंजूर करून ठेवलाय. 48 किलोमीटरचं लँड एक्विजिशन झालंय आणि ते पैसे पण दिले. आता राहिले 12 किलोमीटर. या 12 किलोमीटरचं ऍक्विजिशन करायला तुम्ही सूचना केलेली आहे. ती सूचना मी राज्याला पण दिलेली आहे. आणि आपण म्हणल्याप्रमाणे मी राज्याला सांगितलंय की बाबा साहेबांनी सांगितलं असं म्हणून की 12 किलोमीटरचं आम्ही ऍक्विजिशन करतो आणि पूर्ण 60 किलोमीटरचा जो परिघ आहे हा तुम्हाला नॅशनल हायवे लागू देतो आणि तुम्ही डेव्हलप करून द्या. कारण चारी कनेक्टिव्हिटी नॅशनल हायवेची आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी पत्र दिलंय, एवढं पत्र घ्यावं विनंती करतो. साहेबांनी शिफारस माहिती राज्याची, मी मंत्र्याची नाही, मुख्यमंत्री शिफारस दिली तुम्हाला. त्यामुळे यावर आपण कारवाई करावी आणि लातूरकरांचा प्रश्न मिटवावा एवढी विनंती तुम्हाला मी जाहीरपणे करणार आहे. साहेब याचबरोबर या ठिकाणी आशिव गाव आहे, मोठं गाव आहे. आता हा जो रोड आहे आशिव, मातोळा, किल्लारी इथून नणंदला जातो रस्ता निघायला निघतो. हा रस्ता आपण एडीबीतून 450 कोटी रुपयाचा रस्ता केलेला आहे. हा सिमेंट काँक्रीटचा रस्ता होतोय. त्यामुळे कंजक्शन होणार आहे आशिवला. कारण जाणारी वाहतूक पाहिजे निलेकम जाणारी इकडून जाणार. साहेब तुमच्याकडून येणारी वाहतूक इकडून जाणार. त्यामुळे आशिवला कंजक्शन होणार आहे आणि आशिवला उड्डाणपुराची आवश्यकता आहे. जनतेची मागणी आहे आणि आपण आधीच दिले त्यावेळी त्यांनी साहेबांना ते करा म्हणून. माझ्याकडे कागद आहे तो अमोल तुम्हाला दिला नाही. त्यामुळे तोही व्हावा अशी विनंती करतो. त्याचबरोबर अध्यक्ष, त्याचबरोबर माननीय नितीनजी, मला एक आवडून सांगायचं आहे. संभाजी भैया पण इथं आहे. लोकांना वाटतं संभाजी भैयाचं अभिनंदन पटत नाही. आमचं काहीच आहे नाही, आमचं सगळं चांगलं आहे. आमचा भेद कुठं आहे? विकासावर आहे. मी 1 कोटी आले की 2 कोटी आणतात. मी 2 कोटी आले की 3 कोटी आणतात. एकूण तरी त्याच्या मतदारसंघाचा विकास करतात, मी माझ्या मतदारसंघाचा विकास करतो. कॉम्पिटिशन आमचं हित आहे. लोकांना वाटतं काय कॉम्पिटिशन आहे की काय नाही. काही नाही आमच्यामध्ये. एका दोघं मिळेल सगळं. पण एका बाजूवर आमचं थोडं आहे, ते बाजू विकासाची आहे. नितीनजी, एक विषय आमच्यामध्ये थोडा क्लिष्ट तुम्ही सोडू शकता. लातूर गुलबर्गा रेल्वे. माझं म्हणणं माझ्या मतदारसंघात जावी, त्यांचं म्हणणं त्यांच्या मतदारसंघात जावी. मान्य बसवराजजी पाटील साहेब आमदार असताना त्यांच्या काळामध्ये ते काँग्रेसमध्ये होते. त्यावेळेस मल्लिकार्जुनजी त्यावेळेस रेल्वेमध्ये होते. त्यांनी पिंपळमध्ये नोंद करून ठेवलेली आहे. लातूर, बरोबर सर पाटील साहेब, लातूर, औसा, गुलबर्गा. भैयाचं म्हणणं आहे की तिकडून त्यांचं शिरोडपाड वगैरे कव्हर व्हावं. त्यांचं एक साहजिक आहे. मी माझ्या ठिकाणी योग्य आहे, ते त्याच्या ठिकाणी योग्य आहे. आता मार्ग तुम्हाला काढायचं आहे. तुम्हाला मार्ग पण सांगतो मी. मार्ग असा आहे, मान्य बसवराज जिल्हाध्यक्ष आहेत आता, त्यांचं माझं म्हणणं आहे की लातूर, औसा, किल्लारी, उमरगा, आळंद, गुलबर्गा. कारण का हे सगळ्या एमआयडीसी कव्हर होतं. लातूर एमआयडीसी कव्हर होते, औसा एमआयडीसी कव्हर होते, तीट कव्हर होते, उमरगा एमआयडीसी कव्हर होते, आळंद एमआयडीसी कव्हर होते. पण भैयाचं म्हणणं आहे माझा विकास तिकडला राहतो. माझं तुम्हाला विनंती आहे, लातूर, औसा, लांजाना, निलंगा, कासार, शिशी, उमरगा असं केलं तरी विकास मार्ग पण मिळतो आमच्या. तेवढं तुम्ही दोघाला, आम्ही दोघं तुम्ही सुद्धा बाहेर जातो कधी आयुष्यात जाणार नाही. तेवढं एकदा बसवून आम्हाला तेवढं मार्ग काढून द्या एवढी विनंती आहे. बाकी मला माझा विकास करायचा, माझ्या जनतेचा विकास करायचा. खरं म्हणजे हा औसा प्रांत पूर्णपणे वाळवंट. मान्य बसवराजजींनी 10 वर्षामध्ये विकास पटरीवर आणला. पाया त्यांनी रस्ता आम्ही कळत करतो, तेही मान्य करतो. त्यामुळे साहेब या भागाचा विकास करायचा असेल तर सगळ्या या गोष्टी आपण करून द्याव्या. खरं म्हणजे बोलण्यासारखं खूप काही आहे, पण तुम्ही सांगितले मला 50 मिनिट देणार आहे, ऑलरेडी 30 मिनिट झाले. त्यामुळं तुम्ही तुमच्या सूचनेप्रमाणे मी माझा टाइम कमी करतो. आणि आपण आला खरं तर ऐकायला तुम्हाला, मला आम्ही तर रोज बोलतो,
आज खरं म्हणजे भाषण ठोंबरे साहेबाचं आणि साहेबाचं ऐकायला तुम्ही आला, मला माहिती आहे. त्यामुळे मी जास्त न बोलता आपण आलात, आपलं मनातून स्वागत करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. कसं मागायचं आणि कसं घ्यायचं त्यामुळंच आम्हाला अभिमान आहे औशाच्या आमदाराचा. जे जे पाहिजे ते अत्यंत शिताबीने ते मागून घेतात. खरं तर साहेबांनी भाषणामध्ये उल्लेख केला की एक आख्यायिका साहेब आमच्या भागामध्ये निळकंठेश्वराकडे आजारी असणारा माणूस जर नवस केला तर तो दुरुस्त होतोय. पण आता किल्लारी कारखान्याला साक्षात निळकंठेश्वराचं नाव आहे. त्याच्यामुळे साहेब म्हणाले की आता तो कारखानाच आजारी पडणार नाही. अभिमन्यू पवारांच्या नेतृत्वामध्ये तो उत्तुंग भरारी घेईल हा विश्वास इथं बसलेल्या सर्व शेतकरी बांधवांना वाटतोय. यानंतर सहकार मंत्री सन्मान्य श्री बाबासाहेब पाटील साहेब यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी संबोधित करावं. सॉरी, सन्मान्य संभाजीभाई पाटील निलंगेकर. अधिकचा वेळ घेणार नाही. साहेबांचा वेळ महत्वाचा आहे. आदरणीय नितीनजी गडकरी साहेब, माननीय बाबासाहेब पाटील साहेब, माननीय अभिमन्यूजी, माननीय कराड साहेब, माननीय बसवराज पाटील साहेब, पाशा पाटील साहेब, अण्णा, सर्वजण व्यासपीठ समोर असलेले सर्व शेतकरी बांधव साहेब, मी आमचे मित्र अभिमन्यूने जे सर्वांच्या वतीने विकासाच्या माध्यमातून ज्या गोष्टींचं मागणी केली त्यांनी सूचक झाले. त्यांच्या मागणीला मी संभाजी पाटील म्हणून मी त्याला अनुमोदन देतो. आणि एक विषय त्यांनी बोलत असताना राहून गेला. साहेब, हा कारखान्यामध्ये राजकीय लोक हात घालायला भीत होते. पण मी मनापासून किल्लारी कारखान्याचा त्यांनी काय सांगितलं सभासद आहे. मी ह्या कारखान्याचा सभासद म्हणून सर्व सभासदांच्या माध्यमातून त्यांचं जाहीरपणे अभिनंदन करतो आणि त्यांचं स्वागत करतो की अत्यंत चांगल्या पद्धतीने हा कारखाना त्यांनी उभा केला. कारखाना चालू आहे. आणि शेवटी बोलत असताना त्यांनी रेल्वेची मागणी केली. अभिमन्यूजी, आपलं सरकार आहे, आपण बारीक मागायचं नाही. साहेब, 2 रेल्वे देऊन टाका, एक त्यांना द्या, एक मला द्या. त्याच्यामध्ये अडचण आहे काही? पहिलं काम तुमच्यापासून चालू करू, त्याच्यानंतर माझं काम चालू करा. त्यामुळे दोघांनाही समाधानकारक. शेवटी जिल्ह्याच्या माध्यमातून 2 रेल्वे धावणार आहेत. त्याच्यामुळे त्यांनी जे अनुमोदन दिलं त्याला देखील आपण सांगतो. आणि शेवटी साहेब, रेल्वे होईल तेव्हा येणारे तेव्हा रेल्वे येईल. पण आता आमच्या दोघांना जोडणारा एक फार कळीचा मुद्दा आहे. दोघांना जर खरंच जोडायचं असेल तर ते लांबदाना ते निलंगा जाणारा रस्ता करून द्या. बरोबर आहे का नाही? आणि हा रस्ता झाला म्हणजे अंतर फार लवकर होत आहे. साहेबांचं मनापासून अभिनंदन. आणि आपण अत्यंत चांगल्या वातावरणामध्ये या ठिकाणी आपला कार्यक्रम या ठिकाणी अभिमन्यूजी यांनी घेतला. त्यांचं मनापासून परत एकदा मी स्वागत करतो. शेवटी कारखाना म्हणून एक विनंती करतो. ठोंबरे साहेब इथं आहेत. साहेब, या जिल्ह्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कारखाने होते, पण कारखानदारांमध्ये एक पाप ह्या भागातील पूर्वीच्या सगळ्या कारखानदार करत होते. अभिमन्यूजी, ते आपण दोघांनी, ठोंबरे साहेब, आपण सर्वांनी मिळून एक गोष्टीची शपथ घ्यायला पाहिजे. या भागातले ज्यांनी स्वतःला सहकार मर्ची आणि स्वतः कारखानदारांनी ज्यांनी सुरुवात केली असे म्हणायचे, हे शेतकऱ्यांच्या ऊसामध्ये काटा मारायचे. अप्पा, बरोबर आहे का नाही? आणि देवेंद्रजींनी बोलले याच्यावर. आम्ही आंबुलगा कारखान्यामध्ये ठोंबरे साहेब घोषणा केली आहे, वजन कोणत्याही काट्यावर करायचं, त्या काट्याची स्लिप घेऊन यायची आणि त्या स्लिप प्रमाणे शेतकऱ्यांना आम्ही पैसे देणार. हीच भूमिका आमची सर्वांची राहील. परत एकदा अभिमन्यूजी यांचं मनापासून अभिनंदन. एक अत्यंत चांगल्या पद्धतीने हा कारखाना आपण चालू केला. आणि माननीय गडकरी साहेब या ठिकाणी आले. साहेब, आपल्या माध्यमातून ना भूतो ना भविष्य या जिल्ह्याच्या इतिहासात नव्हे तर मराठवाड्याच्या इतिहासामध्ये
मराठवाड्याला जेवढा निधी आपण दिला ते आतापर्यंतच्या 70 वर्षाच्या काळामध्ये कोणत्याही सरकारने दिला नाही. त्यासाठी या जिल्ह्याच्या वतीने मी आपलं अभिनंदन करतो आणि माझी जागा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भया. यानंतर आदरणीय नितीनजी गडकरी साहेबांना एक विनंती करतो की या कारखान्यामध्ये ज्यांनी सुरू करण्यामध्ये मोलाचं योगदान दिले ते सत्यम इंजिनियर्सचे BS पाटील साहेब, VSI चे सूर्यनारायण शास्त्री, त्रिवेणी टर्मिनलचे जयेश कुशावाहा यांचा यथोचित आपण या ठिकाणी सन्मान करावा. अत्यंत कष्टाने आणि मेहनतीने कमी वेळामध्ये कारखाना चालू करण्यामध्ये या मंडळीचं खूप मोलाचं योगदान या ठिकाणी राहिलेलं आहे. वसंतदादा इन्स्टिट्यूटचे सूर्यनारायण शास्त्री, त्रिवेणी टर्माइन्सचे जयेश कुशावाहा आणि सत्यम इंजिनियर्सचे BS पाटील साहेब यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी झालेला आहे. मी महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री सन्माननीय बाबासाहेब पाटील यांना विनंती करतो की या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. आज आपण किल्लारीमध्ये निळकंठेश्वर शेतकरी सहकारी साखर कारखाना या 42व्या गळीत हंगामाचा शुभारंभ आपण करणार आहोत. त्याच्यासाठी खास आलेले देशाचे नेते, आपले मार्गदर्शक नितीनजी गडकरी साहेब, कार्यक्रमाचे अध्यक्ष, या सहकारी चळवळीचे पितामह डोंगरे साहेब, कार्यक्रमाला उपस्थित असलेले शेतकरी नेते पाशाभाई पटेल, माजी पालकमंत्री आणि निलंगा विभागाचे आमदार, आमचे ज्येष्ठ सहकारी संभाजीभाई पाटील निलंगेकर, लातूर ग्रामीणचे आमदार रमेश अप्पा कराड, भारतीय जनता पक्षाचे लातूरचे अध्यक्ष आणि माजी आमदार आमचे मित्र बसवराज पाटील मुरुमकर साहेब, शिवाजीराव पाटील कवेकरजी, गोविंदांना केंद्रे, अर्चनाताई पाटील, गणेशदादा हके, दिलीपरावजी देशमुख, सुरेशदाजी बिराजदार, शिवाजी माने, माजी खासदार जावरकराव शंकरे साहेब, संताजी मामा चालुके, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, सहकार विभागाचे सर्व अधिकारी, फडणवीस साहेब, उपस्थित मोठ्या संख्येनं असलेले माझे शेतकरी बांधव, ठेकेदार, कर्मचारी वर्ग आणि पत्रकार मित्रांनो, आज एक चांगल्या प्रकारचा योग अभिमन्यू पवार यांनी आणलेला आहे. कारखान्याचा शुभारंभ तर गडकरी साहेबांच्या हस्ते झाला, पण देशामध्ये रस्त्याच्या माध्यमातून जगामध्ये ओळख झाली गडकरी साहेबांची. आणि आपल्या तुमच्या आमदारांनी तोच धागा धरून त्यांच्या मतदारसंघामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पांधन रस्त्याची एक भूमिका घेतली. म्हणून 2 रस्त्याचं काम करणाऱ्या दोन्ही आमदार आणि मंत्र्यांचं मी तुमच्या आणि माझ्या वतीनं अभिनंदन करतो. मित्रांनो, आपण बघितलं अभिमन्यू पवार साहेबाला आपण निवडून दिला. एक चळवळीमध्ये राहिलेला नेता म्हणून त्यांच्याकडे बघतोय. ते वेगळ्या पक्षात आहेत, आम्ही वेगळ्या पक्षात आहोत, पण विकासाची भूमिका आमची सगळ्याची सारखीच राहिलेली आहे. सतत मतदारसंघासाठी काहीतरी केलं पाहिजे. मग आज इरिगेशनच्या संदर्भामध्ये काही गार्जेस त्यांनी केलेत, अजूनही काही पाणी लिफ्ट करून आणणार आहेत, रस्त्याचे प्रश्न सोडवलेत, पांधन रस्त्याचे प्रश्न सोडवलेत. पण त्यांच्या मनामध्ये एक खंत होती की हा कारखाना आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये एक चांगल्या प्रकारचा हा रिकव्हरी चांगला झोन आहे. गडकरी साहेब मदतीच्या काळामध्ये बसवराज पाटील साहेबांनी चांगलं चालवलं. त्यांचं अग्रीमेंट केलेलं संपलं. पुन्हा अभिमन्यूजी आमदार तुम्ही केलं, त्यांना वाटले की आता आपण देखील या क्षेत्रामध्ये आलं पाहिजे.
बरं झालं तुम्ही आलात. निळकंठेश्वराची इच्छा असेल की अभिमन्यू पवार आमदार व्हावा आणि तो कारखाना चालू हो, हे परमेश्वराची प्रार्थना आहे. आणि मला खात्री आहे त्यांनी सांगितले आता मला दोघांचा आशीर्वाद आहे. पण तुम्ही विसरलात अभिमन्यू पवार, अजितदादाचाही तुम्हाला आशीर्वाद आहे. कारण मी अनेक वेळेस बघितले त्यांना, सगळ्यांना प्रिय असणार आहे आमदार म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. त्यावेळेस अजितदादाकडे अभिमन्यू पवार साहेबांनी एखादी कामाची यादी जर आणली तर यादीला त्यांनी कधी नाही म्हटले नाही आणि सतत विचारत असतात, चर्चा करत असतात की काय चाललंय अभिमन्यूचं. तर त्यांनी एकच ध्यास घेतलाय, मतदारसंघाचा विकास करायचा. रस्ते, सिमेंट रस्ते, सभागृह होते मित्र, हे भौतिक सोबत आहे. एखाद्या मतदारसंघाचा विकास झाला त्याचा पॅरामीटर काय, तर इथल्या माणसाच्या, सर्वसामान्य माणसाची दर दिवसाला 1000-2000 कमाईची ऐपत निर्माण झाली. आणि त्याचं उत्तर जर होय म्हणलं तर म्हणायचं मतदारसंघाचा विकास झाला. आणि त्याचं धोरण घेऊन अभिमन्यू पवारने या ठिकाणी काम केलं. गडकरी साहेब हे खातं आपण देवेंद्र भाऊनी दिलं, दादाने दिलं, शिंदे साहेबांनी दिलं. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष तुमचाही आम्हाला आशीर्वाद आहे तिथं. आणि म्हणून हे जबाबदारी दिल्यावर नेत्यांच्या डोक्यामध्ये असं आलं किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये सहकारी चळवळ फोफवलेली आहे. दादाने सांगितले की बाबासाहेब आता मराठवाडा, विदर्भ आणि खानदेश हे आपल्याला इकडं सहकारी चळवळीकडे विशेष लक्ष द्यायचे. योगायोगाने या वर्षामध्ये आमच्या देशाचे गृहमंत्री अमित भाई शहाने हे खातं निर्माण केलं. त्यांना या सहकारी चळवळीचा आवाका माहिती आहे. त्यांचं राजकारण देखील या सहकारी चळवळीमधून निर्माण झालं आहे. आणि म्हणजे चांगल्या प्रकारचे दिशा देण्याचं काम देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रामध्ये अमित भाई शहा करत आहेत. कारखानदारीबद्दल मी बोलावा अशातला भाग नाही, पण आज आपल्याला सहकारी कारखानदार अडचणीत आलेत, त्याला मदत करायची म्हणून यावर्षी गडकरी साहेब आपण राष्ट्रीय सहकार विकास निगम, ज्याला NCDC म्हणतो, त्यांच्या अंतर्गत 1604 कोटी रुपये या 16 कारखान्यांना देत. त्याच्यापैकी हा एक कारखाना. हे आपल्या महाराष्ट्र सरकारने त्यांना मदत सहकार्य करायची भूमिका घेतलेली आहे. आणि ते खातं माझ्याकडे आहे. जे जे काही आम्हाला करता येते तेवढं अभिमन्यू पवार साहेबांना आम्ही मदत केलेली आहे आणि भविष्यात देखील आम्ही करणार आहोत. आज बघतो त्याच्याबरोबरच बगाससाठी, सहज निर्मितीसाठी 14 साखर कारखान्याला 31 कोटी रुपये दिलेले आहेत. फार काही बोलत नाही. अभिमन्यूजी एक मला विनंती करायची आहे की असं इमोशनल होऊन बोलू नका. आता बोललात ते बरं झालं, कोणतरी एवढा भाव दिलाय त्याच्यापेक्षा 1 रुपया भाव देतो असं कधीच म्हणायचं नाही. जेवढं जास्त होईल तेवढा भाव देतो म्हणून म्हणायचं. आणि तुम्ही देणार आहात मला माहिती आहे, आणि लोकांचा तुमच्यावर विश्वास आहे. म्हणून असं इमोशनली निर्णय कधी घेऊ नका. कारण साखर काय भाव विकणार आहे, मळी काय भाव विकणार आहे, की बगॅस काय भाव विकणार आहे, की यावर्षी ऊस आहे म्हणून आपल्याला ट्रान्सपोर्टिंगचा खर्च कमी येणार आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा ताळमेळ घालून आपण भाव देऊ. आणि लोकांना आपण भाव देण्यामध्ये कोण मागे बघणार आहे. आपल्याला राजकारण करायचे ते शेतकऱ्याच्या भल्यासाठीच करायचे आहे. म्हणून एवढी माफक सूचना करतो. आज नितीन गडकरी साहेबांचा याच्यामध्ये देखील मोठा सिंहाचा वाटा आहे. किंवा या इंडस्ट्रीला बघण्याचा दृष्टिकोन गडकरी साहेबांचा वेगळा आहे. सतत त्यांनी बोलत असताना, या कारखानदारीबद्दल बोलत असतात, मार्गदर्शन करत असतात आणि मदत करत असतात. त्यांनी मागे अनेक वर्षापूर्वी भाषण केलं होतं की CNGच्या संदर्भामध्ये कारखान्यांनी पुढे आलं पाहिजे. आणि त्या धोरणाप्रमाणे अनेक कारखान्यांनी CNG केलेली आहे. CBG आता करतोय आपण. आता COT देखील त्याच्यातून आपल्याला करता येणार आहे. त्याच्याबरोबरच सौर ऊर्जा आपण करतोय. त्याच्याबरोबर एकदा गडकरी साहेबांचं भाषण मी ऐकलं की आमच्या शेतकऱ्यामध्ये एवढी ताकद आणि शक्ती आहे, हे तर करतीलच करतील, इथेनॉल करते, पण जे विमान हवेतून चालत आहे त्याचं फ्यूल, त्याचं पेट्रोल ह्या भुसामधून देखील तयार होत आहे. आणि ते करायचं काम आम्हाला करायचंय. आणि त्याच्यासाठी अभिमन्यू पवारने नितीन गडकरी साहेबांना आणलं. हे वस्तुस्थिती बोलतोय मी, स्तुती करत नाही.
त्यांची ख्याती काम करणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. एवढीच ओळख नाही तर कोण आमदार आहे, कुण्या पक्षाचा आहे, त्या जागांना कधीच बघितलं नाही. अनेक वेळेस मतदारसंघाचे कामं घेऊन आम्ही गेलो, तिथं बसलेले असते अमोलजी, त्यांचे अधिकारी बसलेले असते, बघा रे प्लॅनमध्ये बसतंय का आणि त्याला मंजुरी देणार आहे. अशा प्रकारच्या माणसाच्या हस्ते तुम्ही अभिमन्यूचं उद्घाटन केलात, मुळी टाकलात. मला वाटत नाही तुम्हाला काही कम पडते म्हणून. आणि दुसरा योग आणला की ज्या या साखर कारखानदारीला दिशा दिली, दूध डेअरीला चालना दिली, त्यांनी स्वतः एक कारखाना काढून बसले नाही तर महाराष्ट्राला त्यांनी अशा प्रकारचं मार्गदर्शन केलं. आज इथे आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहे, म्हणजे तुमची सुरुवातच एवढी चांगली आहे की तुमच्या कारखान्याला काही अडचण येणार नाही. गाडीमध्ये बसल्यावर गडकरी साहेबांनी ज्या काही सूचना केल्या त्या ताबडतोबीने करा आणि टप्प्याटप्प्यानं दमदारपणानं पाऊल टाकून शेतकऱ्याच्या जीवनामध्ये आर्थिक क्रांती घडवा, अशा प्रकारची विनंती करतो. आणि गडकरी साहेबांचे आमच्या जिल्ह्यात आल्याबद्दल मी त्यांचं स्वागत करतो आणि तुमच्या कारखान्याला शुभेच्छा देतो की त्यांच्या मनात जेवढं काही क्रशिंग होतं त्याच्यापेक्षा अधिक क्रशिंग व्हावं. आपण सगळ्यांनी त्याला मदत करावी आणि एक प्रोग्राम राबवा. तुम्ही माझ्या जवळचं आहे, तुझा लांबवला आहे, कुणी मतदान दिलं नाही, अशा प्रकारचं घाणेरडं राजकारण कारखान्यामध्ये आणू नका. ज्याचा ऊस प्रोग्रामप्रमाणे शेतकऱ्याला विनंती आहे की तुम्ही गडबड करू नका. 9 महिन्याचा ऊस घालायच्या भानगडीत पडू नका. तुमचं नक्कीच त्याच्यामध्ये नुकसान आहे. कारण साखर म्हणजेच वजन म्हणजे साखर, याला आपण देखील सर्वांनी सहकार्य करावं. लागवडीचा प्रोग्राम चांगला राबवावा. आज सरकारने 500 कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आहे. याच्या संदर्भात गडकरी साहेब त्याच्यावर भाष्य करतील, त्याचाही आपण फायदा घ्यावा. त्याच्यामुळे तुमच्याही जीवनामध्ये तो फक्त ऊसासाठीच नाही आहे, केळीसाठी आहे, कापसासाठी आहे, द्राक्षेसाठी आहे, सोयाबीनसाठी आहे. हे नवीन तंत्रज्ञानाची जोड आणि आपली मेहनत घेऊन आपल्या भागाचा विकास करावा, अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी अभिमन्यू पवार आणि तुम्हाला शुभेच्छा देतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. खरं तर आपण उल्लेख केला या औषधाच्या शेतकरी क्षेत्रस्त्याच्या पॅटर्नचा, आणि तो पॅटर्न महाराष्ट्र सरकारनं स्वीकारला याचाही आम्हाला मनस्वी आनंद आहे. खरं तर महाराष्ट्राच्या साखर उद्योगात आदरानं घेतलं जाणारं नाव म्हणजे नॅचरल शुगर आहे. आणि नॅचरल शुगर म्हणलं तर आम्हा सर्वांना आठवतंय रांजणीच्या मातीतून उगवलेलं एक नाव म्हणजे बीबी ठोंबरे साहेब. खरं तर बीबी ठोंबरे साहेबांचं पूर्ण नाव किती लोकांना माहिती आहे मला माहिती नाही, पण त्यांचं नाव भैरवनाथ आहे आणि वडिलांचं नाव भगवानराव आहे, साक्षात भगवानराव. नावाप्रमाणे त्यांची कृती आपल्याला पाहायला मिळते की शेतकऱ्याच्या जीवनामध्ये आनंद फुलवण्याचं काम ते सातत्यानं करत आलेले आहे. खरं तर शेतकऱ्याला शाश्वत उत्पन्न मिळावं, त्याच्या ऊसाला न्यायिक दर मिळावा आणि उत्पादनासाठी तंत्रज्ञानाची जोड त्यांना मिळावी, ही त्रिसूत्री मांडताना इथेनॉल, बायो एनर्जी, दुग्ध प्रक्रिया आणि स्टील उद्योग यासारखे जोड व्यवसाय त्यांना जोडत आपल्या भागाचा सुजलाम सुफलाम विकास आदरणीय बीबी ठोंबरे साहेबांनी केला. मी आदरणीय या कार्यक्रमाच्या अध्यक्ष सन्माननीय बीबी ठोंबरे साहेबांना विनंती करतो की आपण अध्यक्षीय या ठिकाणी मनोगत व्यक्त करा. निलकंठेश्वर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या 42व्या हळद हंगामाचे उद्घाटक, तमाम सर्व शेतकरी बांधवांचे भाग्यविधाते, ज्यांनी अन्नदात्यापासून आम्हाला ऊर्जादात्यापर्यंत पोहोचवलं, ते देशाचे नेते आदरणीय आमदार गडकरी साहेब, महाराष्ट्राचे सहकार मंत्री आदरणीय बाबासाहेब पाटील साहेब, कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आदरणीय पाशा पटेलजी, विचार मंचावरील सर्व सन्माननीय आमदार, खासदार, निमंत्रित आणि प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित या कारखान्याच्या तिन्ही तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी बंधू आणि भगिनींनो, खरं म्हणजे किल्लारी साखर कारखान्याचा हा दिवस उजाडेल असं कुठल्याही सभासदाला किंवा कुठल्याही साखर तज्ञाला कधी वाटलं नाही. 3 वर्षापूर्वी असंच एका कार्यक्रमामध्ये आदरणीय आमदार साहेबांची माझी भेट झाली. नुकताच त्यांनी कारखाना
घेतला होता. चालवण्याच्या दृष्टीने प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष होते. मी विचारलं काय चाललंय, तर म्हटलं असं असं सुरुवात केली आहे. मी त्यांना एक खाजगी सल्ला दिला की साहेब या भानगडीमध्ये न पडता, कारण कारखाना पुनरुज्जीवित होणं फार अवघड आहे. कारखान्याची यंत्रसामुग्री अत्यंत जुनी झालेली आहे आणि अशा अवस्थेमध्ये आपण एक शिवधनुष्य उचलताय. पण त्या बाबतीमध्ये मात्र सगळा संभ्रम त्यांनी दूर केला आणि मागच्या 6 महिन्यापूर्वी असाच योग आला आणि त्यांनी सांगितलं की साहेब आता हा संपूर्ण साखर कारखान्याचं पुनरुज्जीवन रिनोव्हेशन करण्याचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे. आदरणीय मुख्यमंत्री साहेबांच्या, गडकरी साहेबांच्या प्रयत्नातून NCDCच्या माध्यमातून 78 कोटी रुपये मिळाले आणि त्यामुळं आता हा संपूर्ण कारखान्याचा कार्यक्रम हा पुनरुज्जीवित करतोय, संपूर्ण यंत्रसामुग्री दुरुस्त करतोय आणि त्यानंतर जवळपास मागच्या 5-6 महिन्यापासून 4-5 वेळा मी आलो, सगळं पाहिलं आणि मलाही कॉन्फिडन्स आला की आता मात्र साखर कारखाना निश्चितपणे अत्यंत चांगल्या पद्धतीने पुनरुज्जीवित होतोय आणि पूर्णपणे साखर कारखान्याची यंत्रसामुग्री सुधारलेली आहे. 1974 साली 1250 टन क्षमतेचा छोटासा कारखाना, हा कारखान्याची यंत्रसामुग्री करत असताना आमच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून तांत्रिक सल्ला मिळाला आणि आज या कारखान्याची गाळप क्षमता 3000 ते 3500 टन प्रति दिवस होईल अशा प्रकारची अत्याधुनिक यंत्रसामुग्री उभा केली. आताच गडकरी साहेबांनी मुळे टाकताना त्यांना सल्ला दिला. गडकरी साहेबांचा इतका प्रचंड अभ्यास आहे की कारखान्यामध्ये काय काय तुम्ही नवीन मशिनरी बसवली, त्यामध्ये बॉयलर जुने होते, याची आठवण त्यांनी करून दिली आणि त्यांनी सांगितलं की पुढच्या वर्षी बॉयलर हे बदलले पाहिजे. साहेब हा जो VSI ने जो प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला तो NCDCच्या जो निधी मंजूर झाला त्यामध्ये जे बसवण्याचा प्रयत्न होता आणि आपण जशी सूचना केली त्या पद्धतीनं पुढच्या वर्षी निश्चितपणे हाय प्रेशरचे बॉयलर आपल्याला या ठिकाणी बसवून आणखी कारखान्याची कार्यक्षमता, आता 3000 टन कारखाना चालेल परंतु बॉयलरमध्ये बदल झाल्यानंतर हा कारखाना 5000 टन क्षमतेनं चालेल एवढी यंत्रसामुग्री आता बसलेली आहे. आणि त्यामुळं मला सर्व शेतकरी बंधूंना विनंती करायची आहे की मी सर 1975-76 मध्ये अंबेजोगाई कारखान्याला अकाउंटंट म्हणून आलो. कारखाना आमचा नेटका सुरू झाला आणि त्यावेळेस 2 वर्ष या कारखान्याचं गाळप झालं होतं. 1976-77च्या हंगामामध्ये 11.5% साखर उतारा, महाराष्ट्रातला हायेस्ट साखर उतारा या किल्लारी कारखान्याचा. आणि त्याचं मुख्य कारण जर काय असेल तर या भागातला शेतकरी अत्यंत प्रगतशील आहे. या तेरणा नदीच्या सगळ्या परिसरामध्ये माती सुपीक आहे आणि या ठिकाणी द्राक्ष बाग लागवड करणारा शेतकरी अत्यंत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतोय आणि त्यामुळे हा साखर उतारा या मराठवाड्यामध्ये हायेस्ट साखर उताराचं रेकॉर्ड या कारखान्यानं मोडलं. पण मला खात्री आहे यापुढे सुद्धा अशाच पद्धतीनं या ठिकाणच्या ऊसाचे साखर उतारा मिळणार. मला शेतकरी बंधूंना एक विनंती करायची आहे की आता गेल्या 30-40 वर्षानंतर गेल्या 10 वर्षापासून ऊस शेती पिकवण्यामध्ये सुद्धा तंत्रज्ञानामध्ये फार बदल झालेला आहे. गडकरी साहेब नेहमी सांगतात की कमी उत्पादन खर्च, कमी पाण्याचा वापर आणि कमी खताचा वापर करून आपल्याला प्रति हेक्टरी ऊसाचं जास्तीत जास्त उत्पादन करायचं आहे. सर हाच धागा धरून गेल्या 5 वर्षापासून आदरणीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली बारामती ट्रस्टमध्ये आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता याचा प्रयोग ऊसासाठी अत्यंत यशस्वीपणे केलेला आहे. गेल्या 5 वर्षापासून त्या प्रयोगामध्ये मी सामील होतो आणि साहेब गेल्या वर्षी 1000 शेतकऱ्यांच्या शेतावर त्याचं प्रात्यक्षिक घेतलं गेलं आणि काल मला याचा रिपोर्ट मिळाला की एक शेतकरी सोमेश्वर साखर कारखान्याच्या क्षेत्रातला अक्षरशः सही करता येत नाही अशा अडाणी शेतकऱ्यानं ते AI चा वापर केला आणि त्याचा काल ऊस तोडून त्याचा रिपोर्ट मिळाला. 5 एकरमध्ये सर त्या शेतकऱ्याला एकरी 110 टन हा ऊसाचा उतार पडला. माझी आमदार साहेब आपल्याला विनंती आहे की वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून पवार साहेबांनी 100% अनुदानावर, कारण हे तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत गेलं पाहिजे, रुजलं पाहिजे. 1 हेक्टर क्षेत्रासाठी 25,000 रुपये आपल्याला 5 वर्षाकरता लागणार आहे आणि ते
इन्स्ट्रुमेंट इन्स्टॉलेशन करण्याची सगळी जबाबदारी आता वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने घेतलेली आहे. फक्त कारखान्याच्या माध्यमातून एक 5,500-6 हजार रुपये त्या ठिकाणी भरायचे. 5,000 महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ही योजना आहे. आता जवळजवळ 3,500-4 हजार शेतकऱ्यांचं बुकिंग झालेलं आहे. या किल्लारी परिसरामध्ये आपल्या जेवढे काही विभाग आहेत प्रत्येक विभागामध्ये कमीत कमी एक 10 शेतकऱ्यांसाठी एक 500 शेतकऱ्यांना हे AI तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी आपण तातडीने नाव नोंदणी करा. शेतकऱ्यांना एक पैसाही खर्च येणार नाही. कारण या तंत्रज्ञानाचा वापर केल्यानंतर 100% दररोज दर तासाला ऊसाला किती पाणी द्यायचं, ऊसामध्ये कुठलं खत घालायचं, ऊसाची आंतरमशागत काय करायची, ऊसावर पुढच्या 8 दिवसामध्ये कुठले रोग येणार आहेत, हे सर्व तंत्रज्ञान मराठीमध्ये आपल्या मोबाईलवर शेतकऱ्याला मिळणार आहे. आणि त्याचा वापर करून आपण शेती केल्यानंतर सर बारामतीला 3 वर्षाच्या प्रयोगामध्ये 86-032 या ऊसाच्या जातीला 150 टन एकरी उत्पादन निघाले. आपल्या सर्वसामान्य मेहनतीनं जरी गेलो आपण तरी किमान 80 ते 100 टन एकरी उत्पादन निघेल. आणि त्यामुळे यापुढं आपल्याला जमिनीचा जास्तीत जास्त वापर ऊसाखाली न करता कमीत कमी पाण्याचा वापर, कमीत कमी खतांचा वापर आणि कमीत कमी मेहनतीमध्ये जास्तीत जास्त प्रति हेक्टरी उत्पादन घेण्यासाठी AI तंत्रज्ञानाची नितांत गरज आहे. आणि मला असं वाटतं की या बाबतीमध्ये तातडीनं आपण एक 500 शेतकऱ्यांसाठी याचं बुकिंग करावं आणि 500 शेतकरी आपल्या ह्या संपूर्ण 3 तालुक्यामध्ये एक मॉडेल प्लॉट या माध्यमातून आपण करावे. त्याचबरोबर मला विनंती करायची गडकरी साहेबांना, साहेब आपल्यामुळं मी जाहीरपणे एक साखर कारखानदार आणि ऊस उत्पादक शेतकरी म्हणून सांगतो की साहेब केवळ आणि केवळ आपण 2005 पासून सातत्यानं इथेनॉल, बायो CNG, बायो एनर्जी या विषयावर आपण प्रबोधनं केली. अनेक लोकांना ते एक स्वप्न असं वाटत होतं. परंतु आज आपण बघतोय गेल्या 10 वर्षामध्ये महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये केवळ आणि केवळ गडकरी साहेबांच्या संकल्पनेतून इथेनॉल मिश्रित पेट्रोल विक्रीचा जो काही संकल्प झाला आणि साहेब गेल्या 10 वर्षामध्ये 1,45,000 कोटी रुपये हे केवळ इथेनॉल पोटी शेतकऱ्यांच्या खिशामध्ये गेले. आज साखर कारखान्याची अवस्था सर अशी होती 2010 पर्यंत सगळे साखर कारखाने, साखर उद्योग रिझर्व्ह बँकेच्या ब्लॅक लिस्टवर लास्ट प्रायोरिटी होती. आज साखर कारखान्याचे सगळे बॅलन्स शीट अत्यंत चांगली सुधारली. त्याचं कारण आहे की फक्त इथेनॉलचा वापर आपण केंद्र सरकारमध्ये बसून कंपल्सरी 20% केला. सर यावर्षी मोठं संकट आमच्यावर आहे. आम्ही देशामधून 1700 कोटी लिटरचं टेंडर भरलं. 20% प्रमाणे रिक्वायरमेंट होती सर 1050 कोटी लिटर आणि आम्हाला फक्त 25%, 30%, 40%च आमच्या उत्पादन क्षमतेचं इथेनॉलचे अलॉटमेंट झाले. आणि सर आम्ही सगळा साखर उद्योग अत्यंत भयावह अवस्थेमध्ये आहोत की जर इथेनॉल आमचं घेतलं गेलं नाही तर पुन्हा या 10 वर्षापूर्वीचे अवकाळा निर्माण होती की काय. आणि आम्हाला विनंती करायची सर साखर उद्योगाच्या वतीनं की हे जे 20%चं इथेनॉल मिश्रणाचं प्रमाण आहे ते सर कमीत कमी तातडीनं 25% आणि 2 वर्षामध्ये ते 30% करावं. म्हणजे जेवढी क्षमता आज उत्पादनाची आहे ते 100% उत्पादन इथेनॉलच्या स्वरूपामध्ये होईल. एक सर साखर उद्योगाच्या यशस्वीचं गमक सांगतो. साखर उत्पादन करून कुठलाही कारखाना सक्सेस होईल नाही जोपर्यंत त्या कारखान्यामध्ये ऊसाच्या रसापासून बी हेवी मळीपासून इथेनॉल निर्मिती होत नाही तोपर्यंत तो साखर कारखाना सक्सेस नाही. आणि म्हणून मी आमदार साहेबांना सांगितलं की पुढच्या वर्षीचा प्रोग्राम तुम्ही घेतला पाहिजे की ताबडतोब डिस्टिलरी उत्पादनाला आपल्याला सुरुवात करावी लागेल. त्याचबरोबर सर आपल्या प्रेरणेनं CNGचा पर्याय म्हणून बायो CNGला आता सुरुवात झालेली आहे. बायो CNG सुद्धा आम्ही अनेक मोठ्या प्रमाणामध्ये करतोय आणि हे बायो CNG कारखान्यातल्या सांडपाण्यावर आणि प्रेसमड जे निघते मळी निघते त्याच्यावर तयार होत आहे. तेही मोठ्या प्रमाणात झाले. मी आमदार साहेबांना सांगितले की पुढच्या वर्षी आपण बायो CNGचा प्रकल्प हाती घ्या. फार मोठी गुंतवणूक आहे. 15-20 कोटी रुपयामध्ये 5 टन क्षमतेचा बायो CNG प्लांट होतो. आपल्याकडे प्रेसमड उपलब्ध आहे आणि या हायवेला आपले 2 पंप टाकले तर विक्रीचा प्रश्न राहणार नाही.
मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की हा CNGचा प्रकल्प आदरणीय गडकरी साहेबांच्या प्रेरणेने मी सुरू केला 2020ला आणि ह्या ऑइल कंपन्या घेत नव्हत्या. मी गडकरी साहेबांच्याकडे गेलो, साहेब म्हणलं ऑइल कंपन्या घेत नाहीत, आम्हाला आमचे पंप टाकायची परवानगी द्या. आणि साहेबांनी पेट्रोलियम मिनिस्टरला सांगितलं आणि आता कुठल्याही साखर कारखान्याला कुठल्याही CNG उत्पादकाला स्वतःचे पंप टाकण्याची परवानगी मिळाली. आणि त्यामुळं ज्या ज्या वेळेस साखर उद्योगावर काही अडचण येते, संकट येते, तर संकट मोचक म्हणून आदरणीय गडकरी साहेबांच्याकडनं सोल्युशन निघतंय. आणि त्यामुळं यापुढं या साखर उद्योगाला प्रचंड भविष्य. आता साहेब सांगतीलच, या साखर कारखान्यामधून CNG तयार होतंय, इथेनॉल तयार होतंय. यापुढं मगाशी सहकार मंत्री साहेबांनी सांगितलं की आता विमानाचं इंधन तयार करणं हे आमचं पुढचं उद्दिष्ट आहे. विमानाचं इंधन आज जगामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, युरोपियन कंट्री अमेरिकेने सांगून टाकलंय या 2027 नंतर जर तुम्हाला आमच्या देशावर उडायचं असेल, देशावर उतरायचं असेल, तर तुमच्या विमानाच्या इंधनमध्ये कमीत कमी 5% हे सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएल म्हणजे जे शेतातल्या काडी कचऱ्यापासून उसाच्या रसापासून तयार होतं ते कंपल्सरी असलं पाहिजे. आणि सर, भारत हा कृषीप्रधान देश आहे. आमच्या इतकी हे विमानाचं इंधन तयार करण्याची क्षमता कुठल्याही देशामध्ये जगामध्ये नाही आहे. आणि त्यामुळे चांगली अपॉर्च्युनिटी या माध्यमातून मिळणार आहे. गडकरी साहेब नेहमी सांगतात की साखर कारखान्यातल्या काडी कचऱ्यापासून आणि या पाण्यापासून वेस्टपासून ग्रीन हायड्रोजन आता तयार करायचं आहे. आणि साहेबांचं स्वप्न आहे की जगाचं खऱ्या अर्थानं फ्युचर इंधन जर कुठलं असेल ते ग्रीन हायड्रोजन आहे. आणि त्यामुळं साखर उद्योग आणि ऊस उत्पादक शेतकरी म्हणून आपल्याला प्रचंड असं उज्ज्वल भविष्य आहे. आणि त्या दिशेनं आपल्याला नवनवीन प्रयोग, नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावा लागेल. आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आमचा शेतकरी अर्थदृष्ट्या समृद्ध झाला पाहिजे, सुजलाम सुफलाम झाला पाहिजे. आणि त्यासाठी ही जी गुरुकिल्ली गडकरी साहेबांच्या माध्यमातून साखर उद्योगाला मिळाली, त्यापुढं निश्चितपणे आपल्याला हे सगळं सहकार्य राहणार आहे. मला सर्व ऊस उत्पादक शेतकरी बंधूंना सांगायचं आहे, कारखान्याचा पुनरुज्जीवन झालेलं आहे. ऊस तोडीसाठी मागे पुढे जरी झाला तरी आमदार साहेबांनी 4 लाख टन ऊसाचं गाळपाचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे. पण आजची जर क्षमता आपण पाहिली तर किमान 5 लाखाचं गाळप आपण निश्चितपणे 160 दिवसामध्ये आपण करू शकू. त्यामुळे आपला जो काही ऊस असेल तो 100% ऊस आपण कारखान्याला द्यावा. भावाचा तर प्रश्नच नाही, त्यांनी भाव आज जाहीर करून टाकलेला आहे. त्यामुळे भावात कुठं कमी राहणार नाही. परंतु पहिली 2-3 वर्ष आपल्याला पूर्ण क्षमतेनं कारखान्याचं गाळप झालं तर हे NCDCचं कर्ज फिटेल. आणि जे स्वप्न आता गडकरी साहेबांनी आमदार साहेबांना सांगितले ते पूर्ण करण्यासाठी कारखाना आर्थिकदृष्ट्या समृद्ध झाला पाहिजे. आणि त्या दिशेने पुढचा भविष्यकाळ आपल्या सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा आणि साखर कारखान्याचा उज्ज्वल हो अशी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. मला या ठिकाणी अध्यक्षपद देऊन जेव्हा सन्मान केला त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद ठोंबरे साहेब, खूप सुंदर मांडणी आपल्या कल्पकतेने या ठिकाणी केला. आणि ग्रामीण अर्थकारण वाढलं पाहिजे याचा अट्ठास आपल्या भाषणातून आम्हाला दिसतोय. खरं तर मंडळी, राजकारण म्हणजे समाजकारणाची साधना आहे आणि हे सेवेचं माध्यम आहे. सेवा करताना सेवा यह यज्ञ कुंड है और सविता में हम जले या उक्तीप्रमाणे राजकारणाच्या पटलावर एक वेगळा आदर्श निर्माण करणारं आणि देशाला वेगळ्या विकासाच्या उंचीवर नेऊन पाहणारं नेतृत्व सन्माननीय आदरणीय गडकरी साहेबांचं आहे. खरं तर गडकरी साहेब म्हणलं की रस्ते आठवतात. रस्ते नव्हे नदियाचे पूल बांधतो, रस्ते नव्हे नदियाचे पूल बांधतो, विकासाच्या वाटेवर आज सारा भारत धावतोय. खरं तर गडकरी साहेबांचं दुसरं काम आम्हाला खऱ्या अर्थानं आज किल्लारी कारखान्याच्या उद्घाटनाच्या समारंभात सांगितले ऐकायचं आहे. कारण ग्रामीण भागातला शेतकरी सुजलाम सुफलाम झाला पाहिजे, इथला कष्टकरी शेतमजूर सुजलाम झाला पाहिजे. म्हणून गडकरी साहेबांनी जे इथेनॉल निर्मितीचं आता ठोंबरे साहेबांनी जे सांगितलं आणि भारताला इंधनाच्या आणि ऊर्जेच्या बाबतीमध्ये आत्मनिर्भर करण्याचं स्वप्न आदरणीय गडकरी साहेबांनी पाहिलेलं आहे. ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी मी सन्माननीय गडकरी साहेबांना विनंती करतो की आपण या विराट सभेला या ठिकाणी संबोधित करावं. प्रचंड टाळ्या झाल्या पाहिजेत. खऱ्या अर्थानं एक कल्पक आणि विद्वान मांडणी या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळेल. नमस्कार. आजच्या आपल्या
कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय ठोंबरे साहेब, महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री आदरणीय बाबासाहेब पाटील, आज ज्यांनी अतिशय हिम्मत करून या निळकंठेश्वर शेतकरी सहकारी साखर कारखान्याची पुन्हा सुरुवात केली आणि अतिशय धाडसाचा परिचय दिला असे माझे सहकारी अभिमन्यू पवार, आदरणीय माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील, आमदार रमेशप्पा कराड, माजी आमदार आदरणीय पाशाभाई पटेल, आमचे भाजपचे जिल्हाध्यक्ष बसवराज पाटीलजी, माजी आमदार आदरणीय शिवाजीराव कवेकर, माजी आमदार आदरणीय गोविंदअण्णा केंद्रे, आदरणीय सौ अर्चनाताई पाटील चाकूरकर, माजी खासदार सुधाकरराव शृंगारे, माजी आमदार भगवान खंदाळेजी, आदरणीय गणेश हाकेजी, शिवसेना जिल्हा प्रमुख शिवाजीराव माने, सुरेशदादा बिराजदार, संताजीराव चालुक्य, बबनजी भोसले, मंचावरील इतर सर्व सन्माननीय अतिथीगण आणि उपस्थित माझ्या सर्व शेतकरी बांधवांनो आणि बहिणींनो, आता ठोंबरे साहेबांनी अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन केलेलं आहे. शेतकऱ्याची जी परिस्थिती आहे ती बदलली पाहिजे असं वाटणाऱ्यांपैकी आपण सगळेजण आहोत, आम्ही सगळेजण आहोत. गेल्या अनेक वर्षापासून आज आपल्या शेतकरी समृद्ध व्हावा, संपन्न व्हावा, गावोघरी मधून शेतकऱ्याचं कल्याण व्हावं अशी भावना मनात ठेवून आपण सगळेजण काम करतो. या ठिकाणी एक गोष्ट निश्चित आहे की कुठल्याही देशाच्या विकासाचा मापदंड काही असेल तर त्या देशाचा GDP आहे आणि GDP मध्ये 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिला आहे की आपल्या देशाच्या GDP ग्रोथमध्ये औद्योगिक क्षेत्राचं कॉन्ट्रीब्युशन, इंडस्ट्री आणि मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचं कॉन्ट्रीब्युशन 22 ते 24% आहे. सर्व्हिस सेक्टर जे आहे, हॉटेल आहे, रेस्टॉरंट आहे, अनेक वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग व्यवसाय आहेत जे सर्व्हिस सेक्टरच्या हेडखाली येतात, त्याचं कॉन्ट्रीब्युशन 52 ते 54% आहे आणि शेतीचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते केवळ 12% आहे. आपल्या देशामध्ये महात्मा गांधींनी ज्यावेळी स्वाधीनतेचं आंदोलन केलं होतं त्यावेळी देशातली 80 ते 85% जनता गावामध्ये राहत होती, पण हळूहळू 30% लोक गावं सोडून निघून गेले. मुंबई, कलकत्ता, चेन्नई, बेंगलोर, पुणे या मोठमोठ्या शहरामध्ये तिथल्या झोपडपट्ट्यामध्ये जे लोक गेली, हे जे मायग्रेशन आहे, हे जे स्थलांतर आहे, याचं कारण गावामध्ये जायला नीट रस्ते नाही, प्यायला शुद्ध स्वच्छ पाणी नाही, गावामध्ये शेतमालाला नीट भाव नाही आणि तरुण मुलाच्या हाताला रोजगार. आणि म्हणून मजबुरीतून गावातले तरुण मोठ्या प्रमाणावर शहराकडे गेले. पण ही परिस्थिती बदलवण्याची ताकद आपल्या सगळ्यांच्या मध्ये आहे आणि ही परिस्थिती बदलू शकते आणि ही बदलवण्याची ताकद आहे. याकरता काय केलं पाहिजे या दृष्टीने शेतकऱ्यांनी संघटित होऊन त्याचा विचार केला पाहिजे. आपल्या देशामध्ये सगळ्यांच्या लॉबीज आहेत पण शेतकऱ्याची लॉबी नाही आहे. शेतकऱ्याचा दबाव आणणारा गट नाही. मी ज्यांच्या विचारांवर श्रद्धा ठेवतो ते शरद जोशी हे शेतकरी संघटनेचे नेते होते, ते द्रष्टे नेते होते. त्यांनी एक गोष्ट सांगितली होती की आता शेतमालाचे भाव ठरवणं आपल्या हातात नाहीये. साखरेचे भाव ब्राझील ठरवतं. तुम्ही ब्राझीलमध्ये गेलो 3दा, तिथे काय आहे
तिथे एका वेळी 3,000 4,000 एकर ऊस आहे. एकाचं शेत म्हणजे 2,000 3,000 एकराचं आहे. आणि सगळं मशीन मधून फवारणी होते, ऊसाची कापणी मशीन मधून होते. आणि ब्राझीलमध्ये ऊसापासून साखर तयार होते, त्याचं उत्पादन मूल्य 22 ते 24 रुपये किलो आहे. आणि आपल्या देशामध्ये आपण जे भाव देतो त्याच्यामधून साखरेचं उत्पादन मूल्य हे मागच्या 1.5-2 वर्षापूर्वी 32 रुपये किलो होतं. आणि आता व्याज धरलं तर आज परिस्थिती अशी की ते वाढलेलं आहे. पण साखरेचे भाव नियंत्रित आहे. आणि याचं कारण साखर व्यवसाय जो आहे हा साखर जरी गोड असली तरी व्यवसाय करणाऱ्याला मात्र डायबिटीज झाल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे आता अभिमन्यूजी तुम्ही काळजी घ्या की तुम्हाला डायबिटीज व्हायला नको. आम्ही अनुभवी आहोत. तुमच्याकरता काही गोष्टी चांगल्या आहे की तुम्ही मराठवाड्यात आहात, मी विदर्भात आहे. आणि तुमच्यासारखी दुर्गुती मलाही पण झाली. आणि मी विदर्भात 22 साखर कारखान्यांनी दिवाळं पिटलं. आणि मी आता 4 साखर कारखाने चालवतो. आणि सतत गेल्या 15 वर्षापासून 40 कोटी रुपये कमीत कमी वर्षाचा घाटा करतो. 40 कोटी रुपये. आणि हे तुम्हाला भाव वाढवण्याचं जे आहे, तुम्हाला निवडणूक लढवायची आहे मला माहिती आहे. पण शेतकऱ्यांनी समजून घ्या की हा किल्लारीचा साखर कारखाना ही सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे. तिला एकाच दिवशी कापलं तुम्ही आणि अभिमन्यूजींना लंब केलं तर कारखाना चालला नाही तर तुमचं नुकसान होणार आहे. त्यामुळे भावाकरता किती नेत्यांनी उचकवलं तरी तुम्ही त्यांच्या उचकवण्यामध्ये येऊ नका. मिळाला पाहिजे भाव. आणि म्हणून या ठिकाणी आव्हान आहे की या कारखान्यामधून हे बाबासाहेब पाटील नशिबान आहे. यांच्याकडे पश्चिम महाराष्ट्रात कर्ज फिटलं आहे सगळं. म्हणजे 80 किलोचा पैलवान, 100 किलोचा पैलवान आणि 40 किलोचा पैलवान फरक आहे की नाही. विदर्भातला पैलवान 45 किलोचा आहे, मराठवाड्यातला 55 किलोचा आहे, पश्चिम महाराष्ट्रातला 75 किलोचा, 80 किलोचा. आता तुम्ही सगळे पैलवान जर एकाच वस्त्याने सगळ्या म्हशी भागरल्या तर कसं होईल. त्याच्यामुळे इथे एखादा आपला विदर्भ मराठवाड्यात एखादा हिंदकेसरी आहे ठोंबरे साहेबासारखा, पण नशिबान आहे. बाकी आम्ही सगळे म्हणजे मी नेहमी वर्णन करतो की मेरिटमध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांची शाळा म्हणजे पश्चिम महाराष्ट्र. फर्स्ट क्लास मध्ये पास झालेल्या मुलांची शाळा म्हणजे मराठवाडा उसामध्ये. आणि जे 100% 100 पैकी 25 पेक्षा कमी गुण घेतलेल्यांची शाळा म्हणजे विदर्भ. त्यामुळे ही तुलना नाही होऊ शकत. त्यामुळे तुम्ही आव्हान स्वीकारलेलं आणि तुम्ही कर्तृत्वान आहात. आणि मी नेहमी म्हणतो की देर आर सम पीपल हू कन्वर्ट प्रॉब्लेम्स इनटू अपॉर्च्युनिटीज अँड देर आर सम पीपल हू कन्वर्ट अपॉर्च्युनिटीज इनटू द प्रॉब्लेम्स. तुम्ही समस्यांचं रूपांतर संधीमध्ये करण्याचं आव्हान स्वीकारणे केलं. मी एकेकडे केलं. मी टिकून आहे कारण बाय प्रॉडक्टमुळे टिकलो. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये साखरेच्या भावामध्ये साखर देशामध्ये 365 लाख टन होते. आणि या साखरेमध्ये आपण जगातला दुसरा मोठा देश आहोत. ऊस लागवडीचं क्षेत्र 55 ते 60 लाख हेक्टर आहे. आणि सुमारे 4 लाख टन 4000 लाख टन ऊसाचं वार्षिक उत्पादन आहे. आणि आपल्याकडे 530 साखर कारखाने आहेत. आणि आपल्या देशाचं उत्पादन 330 ते 360 लाख टन आहे. सगळ्यात महत्वाचं काय आहे की या कारखानदारांनी 2.5 कोटी लोकांचं जीवन याच्यावर अवलंबून आहे देशात. 2.5 कोटी म्हणजे जे लाभार्थी कुटुंब आहे जे ऊस लावतात आणि डायरेक्ट इनडायरेक्ट एका कारखान्यातून 25,000 लोकांना रोजगार मिळतो. आणि त्यामुळे 2.5 कोटी लोकांचं भविष्य
या साखर कारखान्यावर अवलंबून आहे. मला एक दिवस प्रधानमंत्र्यांना मी जेव्हा सांगत होतो ते म्हणाले, तुम्ही असं कसं सांगता, काय सगळं बजेट का आता साखर कारखाना करता जायचं आहे का? मी त्यांना सांगितलं की 188 लोकसभा मतदारसंघ असे आहेत की ज्याचं भविष्य ठरवण्याचा अधिकार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आहे. आणि जर साखर कारखानदारांनी जर ऊस उत्पादकाचे शेतकऱ्याचे पैसे दिले नाही तर त्याची नाराजी शेतकऱ्यांची जी आहे ती सरकारवर झाल्याशिवाय राहणार नाही. आणि यातलं मोठं उदाहरण उत्तर प्रदेश आहे. उत्तर प्रदेशची इकॉनॉमी साखर कारखान्यावर अवलंबून आहे. कर्नाटकमध्ये आपल्यापेक्षा जास्त साखर तयार होते. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ही कारखानदारी भविष्यात प्रॉफिटमध्ये आली पाहिजे. आणि यामध्ये हे करत असताना FRP जी आहे साखरेची ती आता आहे कुठे तर किंमत मिनिमम. ऊसाची मात्र वाढत जाते. ताशा पटेल साहेब आंदोलन करतात, झालंच पाहिजे आंदोलन. पण आंदोलन केल्यानंतर किती जरी फिरवलं तर ऊसातून रस्ता निघाला पाहिजे. त्यामुळे साखर कारखानदारी हा ज्यांचं कर्ज फुटलं त्यांच्याकरता थोडा फायद्याचा विषय आहे, पण ज्यांच्यावर कर्ज आहे त्यांच्याकरता अतिशय कठीण असा धंदा आहे. आणि म्हणून हे जे काही आपण स्वीकारलं आहे अभिमन्यूजी, हे खूप मोठं आव्हान आहे. पण यात तुम्ही यशस्वी व्हाल या शुभेच्छा देण्याकरता मी आलो. कारण जेवढ्या समस्या मोठ्या असतात तेवढी नेतृत्वाची परीक्षा असते. आणि या परीक्षेमध्ये तुम्ही उत्तीर्ण व्हाल याचं महत्वाचं कारण म्हणजे, सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे आपल्याला या भागातल्या शेतकऱ्यांचा आशीर्वाद आहे. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे निळकंठेश्वरांचा आशीर्वाद आहे. आणि हा यशस्वी प्रयोग झालाच पाहिजे. तुम्ही आज उत्साहात आहात, पण हा प्रयोग यशस्वी झाला नाही तर तुमची आमदारकी लंबी झाल्याशिवाय राहणार नाही. कारण जेव्हा घाटा होईल आणि शेतकऱ्याला पैसे मिळणार नाही तेव्हा लोक प्रचार करतील की अभिमन्यू पवारांनी कारखाना खाल्ला. इकडे तुमचे घाटात जाल, अडचणीत येतील आणि वरतून प्रचार असावा. म्हणून तुम्ही आता याच्यात बोट घातलंच आहे. आता किती आग झाली तरी छान वाटतं हेच म्हणत जा, पण यशस्वी हो. आणि यशस्वी होण्याकरता मी काही गोष्टीच्या टिप्स आमच्या अनुभवातून तुम्हाला सांगतो. कोंबरे सर माझ्यापेक्षा जास्त अनुभवी आहेत, तज्ञ आहेत. पहिली गोष्ट, आपल्या ॲग्रिकल्चर ऑफिसरला काय आणि त्यांना सांगा जसा लातूर पॅटर्न आहे शिक्षणातला, तसा प्रत्येक शेतकऱ्याला कुठल्याही परिस्थितीत 60 टनाच्या वरती ऊसाचं उत्पादन झालं पाहिजे. हे पहिली गोष्ट. उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे आणि उत्पादन वाढवलं पाहिजे. आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की उत्पादन खर्च जर कमी करायचा असेल तर आपल्याला आता ड्रोननी स्प्रेइंग सुरू आहे. आपण 1 एकर ऊसाकरता 4 पोते युरिया आणि 4 पोते मिश्र खत वापरतो. ऊस 1 फुटाचा होईस्तोवर आपण हे खताची बॅग जी आहे मिश्र खताची तो वापरायचा आणि नंतर मग ड्रोननी स्प्रेइंग करायचं. नॅनो युरिया आणि नॅनो मिश्र खत. माझ्याकडे एकरी 88 टन ऊस झाला. मी ड्रोननी स्प्रेइंग करतो. आणि या कारखान्यामध्ये मोठं वरदान आहे की प्रेस मड आणि स्पेंट वॉश पासून जे खत तयार होत आहे खूपच सुंदर आहे. मी त्याच्यामध्ये इंडियन ऑइलने एक कल्चर तयार केलेला आहे आणि ते कल्चर टाकल्यामुळे मला एवढा विश्वास आहे की माझ्याकडे एका एकरमध्ये 15 क्विंटल तुरी झाला ऑर्गॅनिक, 1 किलोचा कांदा झाला. आणि त्यामुळे हे खत जे आहे हे उत्पन्नाकरता उपयोगाचं आहे. तर राहिला प्रश्न असा की विजेत तुम्ही जाऊ नका. मी जास्त बोलत नाही कारण मला बोलण्यात अडचण आहे.
वीज तयार केल्यावर पैसे भेटले पाहिजे. त्याची शुअरिटी नाही, रेटही कमी आहे. तुम्ही जरी सरकारमध्ये असले तरी पैसे मिळणं कठीण आहे तिकडे, कारण विजेचे पैसे कठीण आहे. त्याचे अनुभव आहेत कोंबडे साहेबांना, आम्हाला बारगड करू नये. पण तुम्ही शक्यतो बी हेवी मोलायसेस तयार करा. माझं ठोंबरे साहेबांचं एक मत. साखर कमी तयार करा. आणि आमच्यासारख्या लोक, माझ्याकडे 2 लाख टन मोलायसेस लागतो वर्षाला, आणि मला थोडं विकत देतो. मार्केटमध्ये सध्या खूप चांगले भाव आहे, आणि ठोंबरे साहेबांचं मोलायसेस आमच्याकडेच विकत देतो. त्यामुळे बी मोलायसेस कॅश पेमेंटने विकताय. ऑपरेशनमध्ये व्यवस्था आहे, तुम्ही नका करू. तिकडे नंबर 1 मध्ये एक भाव राहतोडे, नंबर 2 मध्ये खाली पैसे द्यावे लागतात. पण हा एक बी मोलायसेस विका. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे प्रेस मड पासून पुढे मागे सीएनजी तयार करा. मी ट्रान्सपोर्ट मंत्री आहे. मी परवा सगळ्या ॲग्रिकल्चर इक्विपमेंटवाल्याने ट्रॅक्टर कंपन्यांची मीटिंग घेतली, आणि फ्लेक्स इंजिनवर आता ट्रॅक्टर आणण्याचा त्यांनी मला मान्य केलेला आहे. म्हणजे इथेनॉल आणि सीएनजीवर ट्रॅक्टर चालणार. आणि हा ट्रॅक्टर जर इथेनॉल आणि सीएनजीवर चालला तर प्रत्येक शेतकऱ्याचे वर्षाचे 1 लाख रुपये वाचतात. कारण डिझेल महाग आहे. माझ्याकडे फ्लेक्स इंजिनची टोयोटोची इनोवा आहे, ती 100% इथेनॉलवर चालते, आणि त्या इथेनॉलवर चालल्यामुळे वीज तयार करते 60%. तर पेट्रोलच्या ॲव्हरेजमध्ये त्याचा खर्च आहे, पेट्रोलचा भाव येतो 25 रुपये लिटर. त्याचबरोबर हा सीएनजी तुम्ही तयार करा, आणि इथं एक सीएनजीचा पंप टाका. ठोंबरे साहेबांनी टाकला. आणि मी आत्ताच एक 8-10 महिन्यापूर्वी बजाज कंपनीची मोटरसायकल पुण्यात लॉन्च केली सीएनजीवर. त्यांनी सांगितलं की मोटरसायकल जेव्हा पेट्रोलवर चालते तेव्हा 2 रुपये 40 पैसे पर किलोमीटर खर्च येतो, आणि मोटरसायकल जर सीएनजीवर चालते त्याचा खर्च 1 रुपया येतो. आणि आता बजाज, टीव्हीएस, हिरो, होंडा, माझ्या आग्रहाकरता सगळ्या मोटरसायकल इथेनॉलवर आल्या. आता इथेनॉलवर फ्लेक्स इंजिनवर सगळ्या गाड्या, टाटा, महिंद्रा, हुंडाई, नंतर टोयोटो, सगळ्या गाड्या आल्या. थोडी अडचण आहे की सरकारमध्ये GR निघताना ते जॉईंट सेक्रेटरी, अंडर सेक्रेटरी फुटी मारतातच कुठेतरी. तर पेट्रोलमध्ये इथेनॉल टाकलं त्यात 5% GST आहे, आणि त्याच्यानंतर वरती इथेनॉल विकलं तर 18% आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी इथेनॉलचे पंप टाकावे, आणि आपल्या गावातल्या गाड्या, 4 व्हीलर, ट्रॅक्टर मध्ये गावातच इथेनॉल वापरलं तर ठोंबरे साहेब म्हणतात की समस्या राहणार. त्याच्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. दुसरी जी महत्वाची गोष्ट अशी आहे की कुठल्याही परिस्थितीत कारखान्याचा उतारा 12% झाला पाहिजे, खाली जाता कामा नये. एकरी 60 टनापेक्षा जास्त उत्पन्न शेतकऱ्याला मिळालं पाहिजे. उत्पादन खर्च, नॅनो युरिया, नॅनो मिश्र खत, ड्रोन डिस्प्रे, त्यामुळे आपण तो खर्च जवळपास 7 ते 8 हजार रुपये एकरी कमी करू. उत्पादन वाढवू म्हणजे शेतकरी खुश राहू. कारण भाव वाढवणं हा त्याच्यावर उपाय नाही. आणि याचा उल्लेख आता ठोंबरे साहेबांनी केला. AI ॲग्रिकल्चर, शरद पवार साहेबांचे जे भाऊ आहेत प्रतापराव पवार आणि राजेंद्र पवार, त्यांनी बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्राचा प्रयोग केला. नंतर आमच्या इथून 70-80 शेतकरी मी तिथे पाठवले होते. आणि आता आमच्याकडे ॲग्रो विजन आहे 22, 23, 24 आता 5 लाख शेतकरी येतात. 40 वर्कशॉप आहे. आमच्याकडे 2 वर्कशॉप झाले. आणि आजकाल मी ठरवलं की वर्कशॉपमध्ये फी लावायचा. मी स्पेनला गेलो होतो, व्हॅलेन्शिया, तिथला संत्रा बघितला, शूटिंग केलं. हे एवढं मोठं स्क्रीन लावलं आणि 250 रुपये तिकीट लावलं. हे फुकटातल्या भाडोत्री लोक जे सभेत आणता तुम्ही, चहा पाणी नाश्ता जेवण फुकट, चलो कडकडी साहब की सभा है, अरे भाई चलो, हा लफडा लफडा नाही. याला म्हणा 250 रुपये तिकीट. 650 लोक आले. 4.5 तास डायरी घेऊन बसले आणि पूर्ण लिहून घेतलं. ब्राझीलमध्ये एका एकरामध्ये 30 ते 40 टन संत्र होतात, आणि आमच्याकडे नागपूर, विदर्भात 3 ते 5 टन.
तिथे एकरामध्ये 340 झाडं आहेत, आमच्याकडे 100 झाडं आहेत. ते 1 फूट झाड मोठं झालं की कापून टाकतात पाहिजे, आम्ही वाढवतो. आता विदर्भात एवढी आग लागली की सगळे शेतकरी आता स्पेनच्या टेक्नॉलॉजीने आणि इस्रायलच्या टेक्नॉलॉजीचा उपयोग करायला लागले. आम्ही नर्सरी चांगल्या करायला लागलो आणि आता यावेळी टार्गेट ठेवली 15 ते 20 टन उत्पन्न झालं पाहिजे. हे शक्य आहे, कठीण आहे पण करता येण्यासारखं. आणि म्हणून सायंटिफिक रीतीने आपण जर AI चा उपयोग केला तर AI म्हणजे काय आहे? हे डेटा आधारित शेती आहे. सेन्सर, ड्रोन आणि सॅटेलाइटच्या मदतीने माती, पाऊस आणि पिकाच्या आरोग्याचं AI मॉडेल्स रिअल टाइम माहिती देतात. आता माझ्याकडे शेतात मी लावलाय वेदर स्टेशन, ते मला सगळं हवामानापासून सगळं देतात. आणि पहिले जमिनीची आपण परीक्षा करतो, आपल्याकडे लॅबोरेटरी आहे, हे स्टेशन लागलं वेदर, आणि जमिनीत ओलावा किती आहे ते कळतं. आणि त्यामुळे आपल्याला केव्हा पाणी द्यायचं आहे, किती द्यायचं आहे, ड्रिपनी पाणी देतो, कोणतं खत द्यायचं आहे. आता माझ्या मोबाईल फोनवर आला की 8 दिवसांनी तुमच्या उसावर हा रोग येणार आहे. आणि माझ्या शेतातले फोटो मायक्रोसॉफ्ट आणि गुगलने ते फोटो घेऊन माझ्याकडे मोबाईलवर पाठवले. आणि त्या ह्याच्यातून मला आता कळत आधीच आठवली होती काय कोणतं पाणी द्यायचं, किती द्यायचं. त्यामुळे खताचा खर्च कमी होतो, पाण्याचा वापर कमी होतो. आणि आता ठोंबरे साहेबांनी जसं सांगितलं तर एका शेतकऱ्याला 180 टन एकरी आता ऊस झाला. म्हणजे आपल्याला जर टेक्नॉलॉजीचा उपयोग केला तर ताबडतोब हे होईल. आणि याकरता वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आणि या सगळ्यामध्ये आता आम्ही विदर्भात काम सुरू केलं. 22, 23, 24 तुम्हाला जमलं तर या आणि हे सेमिनार अटेंड करा. प्रबोधन, प्रशिक्षण. आणि अभिमन्यूला माहिती आहे, अभिमन्यू जेव्हा एक सामान्य कार्यकर्ता होता तेव्हा रामभाऊ माळगी प्रबोधिनीमध्ये कार्यकर्त्यांचा प्रशिक्षण वर्ग होता. आणि तो वर्ग झाल्यावर पहिल्या क्रमांकाचा बक्षीस त्याला मिळालं. शेती हे तंत्रज्ञान आहे. उत्पादन वाढवायचं असेल तर तंत्रज्ञान शिकलं पाहिजे. आणि म्हणून AI चा उपयोग करणं देखील तेवढंच आवश्यक आहे. आणि मला विश्वास आहे की कारखान्याच्या बाबतीमध्ये टेक्निकली ठोंबरे साहेबांनी पण सांगितलं, आपण जेवढा प्रकाश वाचवू तेवढा तो फायदा आपला होणार. त्यामुळे हाय प्रेशर बॉयलर आज आपण आता पहिली सुरुवात आहे, पण पुढे ठोंबरे साहेबांच्या मार्गदर्शनाने कशा सुधारणा करता येईल ती करू. डिस्टिलरीला सध्या जाऊ नका, कारण इथेनॉलचं प्रोडक्शन सरप्लस आहे. मी काही याच्यावर बोलत नाही सध्या, पण आमचा पूर्ण प्रयत्न आहे की आता पुण्यामध्ये जे ARAI आहे तिथे इथेनॉलपासून आयसोब्युटेनॉल तयार केलं. आणि आयसोब्युटेनॉल हे डिझेलचा अल्टरनेटिव्ह आहे. आणि ते जर आलं तर आपण डिझेलमध्ये 15% टाकू शकू. आणि आता आयसोब्युटेनॉलवर आधारित आपण ऑटोमोबाईल इंजिन तयार करणार, ट्रॅक्टरचं इंजिन. आणि किर्लोस्करनी 2 जनरेटर सेट तयार केले, एक इथेनॉलवरचा आणि एक आयसोब्युटेनॉलवरचा. दोन्ही पण पुण्यात मीच लॉन्च केले. आणि जर आयसोब्युटेनॉल तयार झालं तर डिझेलचा पर्याय ठरणार आहे. आणि पेट्रोलपेक्षा डिझेलचा वापर 5-6 पटीने जास्त आहे. त्यामुळे नवीन मार्केट मिळेल. आणि आता शेतकरी केवळ अन्नदाता नाही आहे, ऊर्जादाता झाला. वीज तयार झाली, ऊर्जादाता नाही इंधनदाता झाला, इथेनॉल तयार झाला. आता इंधनदाता नाही तर बायोमास पासून बगासपासून आम्ही डांबर तयार केलं. सेंट्रल रिसर्च ऑर्गनायझेशन आणि प्राजनी मिळून एक आमच्याकडे नागपूर जबलपूर रोडवर 1 किलोमीटर हायवे शेतकऱ्यांच्या बायोमासपासून तयार करून डांबर तयार करून उत्तम बनवला. तो सर्टिफाय झाला की पेट्रोलियम डांबरापेक्षा ते चांगला आहे. आणि शेतकऱ्यांनी हवाई इंधन तयार झाला. आता मी स्वतः स्पाइस जेटचं विमान ज्यावेळी पहिल्यांदा आणलं तेव्हा स्पाइस जेटचे मालक अजय सिंग माझ्याकडे आले. मी म्हटलं तुम्हाला विमान लाव. तो बोले मेरे विमान में अगर ये तुम्हारा ईंधन डाला और विमान बिगड़ गया तो मेरा नुकसान होगा. बोला तेरे बहुत काम किए, एक विमान मेरे नाम पे छोड़ देना. अतिशय उत्तम रीतीने आलं. विस्तारा कंपनीचं विमान पूर्ण चाललं. आणि आता लवकरच तो दिवस दूर नाही आहे की आता आपला शेतकरी हवाई इंधन दाताही होणार.
हे गहू, मका, ज्वारी, सोयाबीन हे लावा, उत्पादन वाढवा, खर्च कमी करा, पण यातून आपण उंच भरारी मारू शकत नाही. आपल्याला नवीन विचार केला पाहिजे. अन्नदाता, ऊर्जादाता, इंधनदाता, बिटुमिनदाता, हवा इंधनदाता आणि आता हायड्रोजन दाता. आपल्याला टेक्नॉलॉजीचा आधार घेतला पाहिजे. आपण 22 लाख कोटी रुपयाचं फॉसिल फ्युएल आयात करतोय. हे 22 लाख कोटी रुपये आपण वाचवले आणि या देशातल्या शेतकऱ्याच्या खिशात गेले. मुंबई सारखं लातूर झाल्याशिवाय राहणार नाही आणि प्रत्येक गाव स्मार्ट विलेज झाल्याशिवाय. हे कठीण आहे पण असंभव नाही आहे. प्रयोग केले पाहिजे. पाचशेच्या वेळेला बांबूचा प्रयोग झाला, अजून बांबू जमला नाही. बरं, माझा मुलगा आता 2,500 कोटीचा पॉवर प्रोजेक्ट टाकतोय, तो कोळशाचा. तर मी गव्हर्नमेंटला सांगितलं याच्यात कंडिशन टाका म्हणजे 20% बाहेर वाचता. आता बांबू हा व्हाईट कोल म्हणून या 8 MM तुकडे करून तो कोळशाच्या वेळेला वापरला गेला तर लाखो टन बांबू लागेल. शेतकऱ्याला बांबूपासून पैसे मिळतील. येणाऱ्या काळामध्ये नवीन दृष्टिकोन ठेवून टेक्नॉलॉजीचा उपयोग करून उत्पादन खर्च कमी करून उत्पादन क्षमता वाढवून आपल्याला शेतकऱ्याला समृद्ध संपन्न केलं पाहिजे. आणि ते करण्याकरता टेक्नॉलॉजीचा आधार घेतला. ऑर्गॅनिक फार्मिंग असेल, जैविक शेती असेल, अनेक प्रयोग सुरू आहेत. जे चांगलं असेल ते स्वीकारलं. आणि ऊसाचं पीक हे असं हुकमी पीक आहे की हे एक पीक आहे जे शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने करतात. तुम्ही एकरी उत्पादन खर्च किती, तुरीचं उत्पादन किती बघा, कापसाचं किती बघा, ज्वारीचं किती आहे बघा, तांदूळाचं किती आहे बघा. ऊसामध्ये सगळ्यात जास्त प्रॉफिट आहे. अभिमन्यूजी आपल्या कारखान्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याचं एकरी उत्पन्न कुठल्याही परिस्थितीत 60 टनाच्या वरती असलं पाहिजे. नाही तर 40 टनामध्ये शेतकरी घाट्यात गेला तर तो ऊस लावणं बंद करून देईल. आणि त्यांनी ऊस लावणं बंद केलं तर कारखानाच चालू. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ठोंबरे साहेबांसारखे जे यशस्वी लोक आहेत त्यांच्यापासून शिकून हा कारखान्याचा प्रयोग यशस्वी झाला पाहिजे. आणि हा यशस्वी करण्याची ताकद, कुवत आणि क्षमता अभिमन्यू पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये आहे. आणि त्यांची हिंमत वाढवण्याकरता आणि त्यांना शुभेच्छा देण्याकरता मी मुद्दामून या कार्यक्रमाकरता आलो. गेल्या काही 5-7 दिवसात सतत मी बिहारमध्ये होतो. आमच्याकडे आता कार्यक्रम सुरू आहे सांस्कृतिक महोत्सवाचे. वेळ नव्हती. अभिमन्यू नागपूरला आला आणि मला म्हणाला की मला तुम्ही तारीख देत नाही तर मी तुमच्या घरून जातच नाही. इकडलं देत होता. मी मुद्दामून हा प्रयोग यशस्वी व्हावा याकरता हृदयातून शुभेच्छा देण्याकरता आलो. माझी इथल्या सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की या कारखान्याला सहकार्य करा. कारखान्याचा जसा जसा उत्पादन वाढेल, प्रॉफिट वाढेल, भाव पण वाढेल. पण ही सोन्याचं अंड देणारी कोंबडी आईला एका दिवसात मारण्याचा प्रयत्न नका करू, समजून घ्या. आणि हा प्रयोग यशस्वी झाला पाहिजे. हा कारखाना या भागातली इकॉनॉमी, या भागातल्या तरुण माणसाला रोजगार देईल. या भागातलं आर्थिक चित्र बदलल्याशिवाय राहणार नाही. आणि अभिमन्यूला आणि त्यांच्या सहकाऱ्यांना या कारखान्यामध्ये निश्चितपणे निळकंठेश्वराच्या कृपेने उत्तम यश मिळेल असा दृढ विश्वास माझ्या मनामध्ये आहे. आणि मी मनापासून त्यांना या उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझं भाषण संपवतो. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद साहेब. यानंतर सन्माननीय श्री प्रवीणजी फडणवीस साहेब यांना विनंती करतो की या कार्यक्रमाचा आभार व्यक्त करा.